सर्व जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, तुम्हा बहुजनांचे कैवारी महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले, आरक्षणाचेच नव्हे तर या भारतातील सर्वच सामाजिक सुधारणांचे जनक राजर्षी शाहू महाराज, माझे वैचारिक गुरु प्रबोधनकार ठाकरे, तद्वतच तुम्हा आम्हाला ज्ञान मिळावं आणि हा अंधकार दूर व्हावा यासाठी ज्या ज्या समाजसुधारकांनी प्रसंगी आपल्या घरावर निखारा ठेवून कार्य केले, असे सर्व समाजसुधारक, या सर्वांचे आचार विचार भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद करणारे आणि खऱ्या अर्थानं या देशाला सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महापुरुषांच्या विचाराला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज आधार फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या व्याख्यानमालेमध्ये आजचा विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अशा विषयाच्या अनुषंगानं बोलावं असे आमचे मित्र संजय पाईकराव सर यांनी 1-2 दिवसापूर्वी विनंती केली आणि आपण सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे, त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन आपण पुढे चालत असलेले सर्व कार्यकर्ते आहोत आणि बाबासाहेबांच्या जीवनावर बोलायचं म्हटल्याच्या नंतर आनंदच होतो. त्याच्यामुळं फारशी कुठली तयारी न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन, त्यांचं चरित्र आणि चारित्र्य आपल्या सर्वांना विदितच आहे. परंतु जे काही सनातनी वृत्तीचे लोक हे बाबासाहेबांना म्हणजे इंग्रज धार्जिणे किंवा ब्रिटिशांच्या बाजूचे, ब्रिटिशांना सहकार्य करणारे अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्याकडे एखाद्या विशिष्ट अशा पद्धतीच्या चष्म्यातून, त्या नजरेतून पाहतात. पण खरं तर आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रप्रेम आणि जाज्वल्य अशा पद्धतीची राष्ट्रनिष्ठा एकूण सर्वच राजकीय लोकांकडे जर आपण पाहिलं गेलं तर त्यामध्ये आपल्याला बाबासाहेबांचं चरित्र आणि त्यांचे विचार जे आहेत हे विचार आपल्याला अतिशय उज्ज्वल असल्याचे दिसून येतात. म्हणजे बाबासाहेबांचं भारतीय राज्यघटनाच डोळ्यासमोर न आणता, म्हणजे भारतीय राज्यघटना लिहित असताना तर पदोपदी आणि क्षणोक्षणी बाबासाहेबांनी या राष्ट्राचा आणि या राष्ट्राच्या एकसंघतेचा, राष्ट्रप्रेमाचा, राष्ट्राच्या अखंडतेचा जेवढा विचार केलेला आहे तेवढा विचार मला वाटतं की या देशामधल्या कोणत्याही नेत्यानं केलेला नाही. परंतु तेवढंच नाही तर बाबासाहेब अगदी शिक्षण घेत असल्यापासून त्यांची राष्ट्रावरची जी भक्ती आणि राष्ट्रावरची जी निष्ठा आहे ही अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. अत्यंत म्हणजे त्याला आपल्याला असं म्हणता येईल की एकूणच त्यांच्या रोमारोमामध्ये राष्ट्रप्रेम जे आहे हे ओतप्रोत भरलेलं आहे. याचं उदाहरण म्हणून जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की 1915 ज्या वेळेला बाबासाहेब आपला MA प्रबंध, इंग्लंडला ज्या वेळेला बाबासाहेब शिकायला होते आणि त्यावेळेला त्यांनी MA जो प्रबंध सादर केलेला आहे त्या प्रबंधाचं नाव होतं ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. लक्षात घ्या 1792 ते 1856 या काळामध्ये एकंदरीत जमीन महसूल या ईस्ट इंडिया कंपनीला किती मिळत होता, किंवा याचबरोबर असं लक्षामध्ये जर घेतलं गेलं की एकूणच यांना मिळणारा महसूल आणि ईस्ट इंडिया या सगळ्या लोकांवर करत असलेला खर्च हे जर बघायला गेलं तर अतिशय मोठी तफावत जी आहे ही तफावत आपल्याला दिसून येते. याचा जमीन महसूलचा जरी आपण केला तर जवळपास 10,349,00,000 एवढा जमीन महसूल मिळत होता. आणि ज्यावेळेला 1857चा उठाव झाला तर उठावाच्या नंतर जे काही कर्ज आहे
म्हणजे या उठावासाठी बंडाचा बिमोड करण्यासाठी तर वेगळा खर्च आला, पण त्यावेळेला उठावाच्या वेळेला जे काही 6,94,73,484 रुपयाचं जे कर्ज आहे, हे प्रचंड कर्ज ईस्ट इंडिया कंपनीवर खरं म्हणजे हे कर्ज होतं, परंतु या कर्जाचा बोजा त्यांनी कंपनीच्या शिरावर न घेता हा भारतीय लोकांवर टाकलेला आहे. आणि हे सगळं बाबासाहेब कुठं लिहिता येत, तर त्यांच्या MA साठीचा जो प्रबंध आहे त्या प्रबंधामध्ये हे बाबासाहेब मांडतायत. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याकडे आपण दादाभाई नौरोजी असतील, तर दादाभाई नौरोजींना सुद्धा आपण राष्ट्रप्रेमाचे हे कशासाठी म्हणतो, तर त्यांनी तो आर्थिक ह्याचा जो सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतामध्ये त्यांनी असं सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा ब्रिटिश असेल ही भारतीयांची कशी प्रचंड प्रमाणामध्ये लूट करत आहेत, म्हणून आपण दादाभाई नौरोजीकडे पाहतो. पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की इंग्लंडमध्ये असताना तिथं MAचा प्रबंध लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये लिहित आहेत. आणि ते त्यावेळेला असं लिहित आहेत की बिमोड करण्यासाठी या बंडाचा 1857चा जो बिमोड केला ईस्ट इंडिया कंपनीने, आणि तर त्यावेळेला 40 कोटी खर्च जो आहे हा 40 कोटी खर्च त्यावेळेला आलेला आहे. आणि तो खर्च कुणी द्यायला पाहिजे, खरं तर हा इंग्लंडच्या तिजोरीमधून हा पैसा जायला पाहिजे होता, परंतु तो गेला का, तर तो न जाता तो भारतीय लोकांवर त्या कर्जाचा बोजा आणि बंडाचा बिमोड करण्यासाठी जे इंग्रज आहेत ते प्रयत्न करतायत आणि त्याचा खर्च मात्र भारतीय लोकांवर टाकला जातो. यावरून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की बाबासाहेब म्हणतात की हा ब्रिटिशांचा कारभार जो आहे हा हुकुमशाहीचा आहे आणि याच्यामध्ये पारदर्शकता नाही, गुप्तता आहे आणि हा बेजबाबदारपणाचा आहे. यावरून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की बाबासाहेब एकंदरीत ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये विद्यार्थी दशेपासून लिहितात. याचबरोबर जर आपण बघितलं तर 1916 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी PhDचा जो थेसिस तयार केला, हा PhDचा थेसिससुद्धा म्हणजे बाबासाहेब खरं म्हणजे आर्थिक दृष्ट्या ते आर्थिक विचारवंत आहेत, मानववंशशास्त्र आहेत, इतिहासकार आहेत, अशा तत्त्वज्ञानाचे हे सगळं जर आपण ह्या सगळ्या दृष्टीने जर आपण पाहिलं गेलं तर राज्यशास्त्र असेल, तर्कशास्त्र असेल, तत्त्वज्ञान असेल, कायदा असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये बाबासाहेब पारंगत आहेत. पण त्यांनी PhDचा जो थेसिस सुरुवातीला केला होता त्या थेसिसचं नाव आहे द इव्होल्युशन ऑफ द प्रोव्हिन्शनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. म्हणजे ब्रिटिशांचा भारतातील प्रांतिक आणि वित्त व्यवहाराचा विकास, हा जो थेसिस आहे या थेसिसमध्ये सुद्धा बाबासाहेब एकंदरीत आपलं जे म्हणणं आहे की हे ब्रिटिशांचं जे काही वित्त व्यवहार जो आहे हा वित्त व्यवहार भारत स्वतःच्या फायद्याचा आहे, भारतीयांना एकंदरीत त्यांना आर्थिकदृष्ट्या नेस्तनाबूत करण्याचा असेल, त्यांच्याकडचे जे उद्योगधंदे ते उद्योगधंदे नष्ट करण्याचा असेल, तर या दृष्टीनं बाबासाहेब आपलं लिखाण जे आहे हे लिखाण PhDच्या थेसिसमध्ये सुद्धा करतायत. याबरोबर आपण जर बघितलं गेलं तर बाबासाहेबांनी DSc ही जी पदवी आहे ही लंडन विद्यापीठामध्ये 1923ला घेतली आणि तो जो थेसिस होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा, तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी ही ब्रिटिश सत्ताधीशांनी पौंड रुपयाचं प्रमाण खरं म्हणजे हे गोऱ्या व्यापाऱ्यांच्या सोयीने केलेलं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा बाबासाहेब असं म्हणतात की हे खरं म्हणजे जबाबदार सरकारचं दायित्व असलं पाहिजे. हे जबाबदार सरकारचं दायित्व हे भाषण त्यांनी लंडनमध्ये केलेलं होतं, लंडन युनिव्हर्सिटीमध्ये केलेलं होतं. आणि त्यावेळेला बाबासाहेब असं सांगतात की ब्रिटिशांनी 1 पौंड बरोबर 18 रुपये आणि तत्कालीन भारतीयांना 1 पौंड बरोबर 15 रुपये असा रेट पाहिजे होता, तर बाबासाहेबांनी 1 पौंड बरोबर 17 असा सुचवला आणि तोच पुढं फायनल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे सगळं जर आपण हे आकडेवारी आहे म्हणजे बाबासाहेबांनी जे मांडलं गेलं तर तेच मांडलेलं पुढील काळामध्ये जे प्रसिद्ध आहे किंवा समजा जे तरतूद झालेली आहे ती आपल्याला त्यामध्ये प्रामुख्यानं दिसून येते. त्यानंतर आपण पुढं जर बघितलं गेलं तर 1925 साली सुद्धा भारतीय चलन पद्धतीच्या संदर्भामध्ये त्यांची रॉयल कमिशन पुढे साक्ष झाली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला त्यांची साक्ष झाली म्हणजे भारतीय चलन कसं असावं या संदर्भानं, तर त्यावेळेला ते जे सदस्य होते त्या रॉयल कमिशनचे त्यांच्या हातामध्ये बाबासाहेबांचा ग्रंथ होता.
म्हणजे लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांची मुलाखत देण्यासाठी त्या ठिकाणी बाबासाहेबांना पाचारण केलेलं आहे. तर त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की भारतामध्ये सुवर्ण परिमाण जे आहे ते सुवर्ण परिमाण ठेवू नये, कारण सुवर्ण परिमाणाला स्थैर्य नाही. आणि पुढं आपल्याला माहिती आहे की 1936मध्ये हे सुवर्ण परिमाण जे आहे गडगडलं गेलं. आणि ही पद्धती कशी काळाच्या ओघामध्ये बरोबर नाही हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे लक्षात जर आपण जर हे सगळं घेतलं तर बाबासाहेबांचं जे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राच्या संदर्भामधल्या जर गोष्टी जर बघितल्या गेल्या तर या आपल्याला विद्यार्थी दशेपासून त्यांच्यामध्ये असलेल्या दिसून येतात. म्हणून आपण बाबासाहेबांच्या सर्वच विचाराच्या अनुषंगानं अस्पृश्य म्हणजे बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी तर प्रचंड असं काम उभा केलेलं आहे. या बाबतीत सगळं जगच काय म्हणजे सगळा देश आणि जग हे जाणतंच. पण आपण लक्षामध्ये असं घेतलं पाहिजे की अस्पृश्यांच्या आर्थिक विकासासाठी एकंदरीत राज्यघटनेमध्ये 46व्या कलमामध्ये राखीव जागाची तरतूद केलेली आहे. पण त्याचबरोबर आयुष्यभर जीवनभर एक माणूस आणि एक मूल्य हे महत्त्वाचं बाबासाहेबांनी मानलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब एक माणूस एक मत असं मांडत नाहीत, तर मूल्य ही जी भावना आहे, ही मूल्य नावाची जी भावना आहे, मूल्य नावाची भावना ते जपतात. आणि ते असं सांगतात की हा देश जो आहे हा देश हजारो जातीमध्ये आणि याच्यामध्ये विभागला गेल्यामुळं खरं म्हणजे याला राष्ट्र म्हणणं तसं चूक आहे. कारण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की राष्ट्र नावाची ही जी संकल्पना आहे, ही राष्ट्र नावाची संकल्पना कशी निर्माण होते. तर आपण म्हणजे भौगोलिकदृष्ट्या फक्त एका भौगोलिक याच्यामध्ये राहणारे लोक म्हणजे ते राष्ट्र होतं का, तर असं होत नाही. तर यांची जे काही भावनिक जे बंधनं आहेत, जे बंधुत्व जे आहे, हे बंधुत्व त्यांच्यामधला एक विचार जे असेल, भौगोलिक क्षमता तर आहेतच, पण त्याबरोबर हे सर्व दृष्टीनं जी उभारणी आहे ही सर्व दृष्टीनं उभारणी आवश्यक आहे. आणि या देशामध्ये हजारो जातीमध्ये हा देश विभागला गेला असल्यामुळं आपण पाहतो की अनेक भाषा, अनेक प्रांत, राहणीमान वेगळे, भाषा वेगळ्या, जाती वेगळ्या आणि या सगळ्यांचे पंथ वेगळे, धर्म वेगळे आणि या सगळ्यांच्या याच्यामध्ये सुद्धा बांधून ठेवण्याचं जे काम आहे, हे बांधून ठेवण्याचं काम, एकोपा निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये हे केलेलं आहे. म्हणून आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे की कोणत्याही देशातील लोकसंख्येचा एखादा भाग जरी अवनत झाला तरीही तो देश पंगू होईल असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे मी हा मुद्दा तुम्हाला जास्त स्पष्टीकरण करून सांगताना असं मला सांगता येईल की समजा आपलं एखादं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये जर 4 भाऊ आणि 4 भावांचा सगळा विस्तार जर त्या कुटुंबामध्ये राहत असेल तर त्या ह्याच्यामधला एकच जर करता माणूस कमवणारा असेल तर ते कुटुंब फार प्रगती करू शकत नाही. म्हणजे याच पद्धतीनं जर आपण जर बघितलं गेलं तर त्याच घरामधले माणसं आपले कामाची विभागणी करून आपलं काम जर पद्धतशीरपणे जर करत असतील तर ते घर पुढे येण्यासाठी, ते घर उभा टाकण्यासाठी जसं समजा फार मोठी आणि मोलाची कामगिरी होते, त्याच पद्धतीने आपण देशाचा विचार केला पाहिजे की या देशामध्ये जर आपण लक्षात घ्या की हा देशामध्ये एवढी प्रचंड लोकसंख्या, म्हणजे आजचा जर विचार जरी आज आपण केला तर जवळपास 130 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आहे. आणि त्या काळाचा बाबासाहेबांच्या समजा स्वातंत्र्याच्या वेळेला आपण असं म्हणत होतो की एकंदरीत हा 35-40 कोटी लोकसंख्येचा हा देश होता. तर 40 कोटी लोकसंख्येमध्ये याच्यामधला देश जर फक्त उच्चवर्णीय वगैरे समजा या बाकीच्या सर्व वर्णातील लोकांना म्हणजे एकंदरीत शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पूर्ण निष्प्रभ केल्यामुळं की हे लोक जे आहेत, हे लोकांना पूर्णपणे संधी जी आहे त्या संधी पूर्णपणे नामशेष केलेल्या होत्या. म्हणजे हे राष्ट्र उभारणीच्या याच्यामधून ते बाजूला पडलेले होते. म्हणजे जर तुम्ही या सर्व लोकांना सोबत घेणार नसाल तर राष्ट्र राहणार आहे का, तर निश्चितच नाही. म्हणजे एखाद्या माणसाच्या शरीराचा सुद्धा सगळे भाग जर काम करत असतील, सगळे भाग जर त्याच तोलामोलानं सगळ्या त्याच्यामध्ये असतील तर ते शरीर निरोगी राहील. आणि तशाच पद्धतीनं हा देशामधला एखाद्या लोकसंख्येचा भाग जरी समजा अवनत राहिला, अपंग राहिला, हीनदीन राहिला तर तो देश प्रगतीपथावर जाणार नाही, तो देश पुढे जाणार नाही. म्हणून म्हणजे आपल्याला असं म्हणायचं असतं की तुम्ही भले एखाद्या जातीच्या उत्थानासाठी काम करा, एखाद्या समाजाच्या उत्थानासाठी काम करा, हे समाजाच्या उत्थानासाठी काम
किंवा देशाच्या उत्थानासाठीचं काम असेल, राज्याच्या उत्थानासाठीचं काम असेल, तर हे सुद्धा काम तुमच्या देशाच्या विकासासाठीचंच काम असतं. फक्त ते कार्य जे आहे हे कार्य विधायक अशा पद्धतीचं जर कार्य असेल तर हे देश. मित्रांनो सॉरी, मध्यंतरीच एक फोन आला होता, तर आपण कंटिन्यू करू. की आपला सांगायचं तात्पर्य असं आहे की या सगळ्या याच्यामधून जर आपण विचार केला तर बाबासाहेब एकंदरीत या सगळ्या दृष्टीने विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की कोणत्याही देशातील लोकसंख्या जी आहे तर एखादा भाग जरी अवनत, हिंदीन आणि पंगुवत पडला तर देश फार प्रगती करू शकत नाही, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणून बाबासाहेब ज्या वेळेला एखाद्या घटकासाठी, अस्पृश्यासाठी ज्या वेळेला समजा काम करत आहेत तर ते सुद्धा काम आपल्याला राष्ट्रहिताचं असलेलं दिसून येतं. आणि त्याचबरोबर बाबासाहेब असं सांगतात की या देशामधल्या 2 जळवा जे आहेत, एक आंग्लाई आणि दुसरी ब्राह्मणी, या 2 जळवा जे आहेत ह्या 2 जळवा सातत्यानं देशाला गुलाम करण्याचं जे काम आहे हे गुलाम करण्याचं काम या 2 जळवांनी केलेलं आहे. आंग्लाई ही माणसाला देहानं गुलाम करत असेल आणि ती एकंदरीत संपत्तीचं शोषण करत असेल, तर ब्राह्मणी ही जी आहे ही ब्राह्मणी माणसाच्या आत्म्याला गुलाम बनवते आणि स्वाभिमानाचं हरण जे करण्याचं काम आहे हे स्वाभिमानाचं हरण करण्याचं काम ही ब्राह्मणी करते. म्हणून एकंदरीत ब्राह्मण्यावर मारा करून त्याच्या तावडीतून देशाची सुटका करण्याचं जे काम आहे हे सुटका करण्याचं काम हे सर्वांचं आहे. म्हणजे ते हिंदूंचं जसं आहे तसं हिंदूंचं आहे, मुस्लिमांचं आहे, ख्रिश्चनांचं आहे, हे सर्वच जाती धर्माचं काम आहे. त्यांचं हे कर्तव्य आहे की ब्राह्मण्यावर मारा केल्याशिवाय, त्यांच्या तावडीतून या देशाची सुटका केल्याशिवाय खऱ्या अर्थानं या देशामध्ये सामाजिक स्वातंत्र्य जे आहे हे सामाजिक स्वातंत्र्य निर्माण होणार नाही. म्हणून आपण जर पाहिलं गेलं तर एकंदरीत आपण पाहतो की 18 जानेवारी 1929चा बहिष्कृत भारतचा जो अंक आहे या अंकामध्ये नेहरू कमिटीची जी योजना होती, या नेहरू कमिटीच्या योजनेच्या वेळेस बाबासाहेब असं विदित करतात की साधारणपणे हिंदुस्थानचं भवितव्य नावाचा जो लेख आहे हा हिंदुस्थानचं भवितव्य नावाचा लेख त्यांनी त्यावेळेला लिहिलेला होता. आणि त्यावेळेला ते प्रतिपादन असं करतात की नेहरू कमिटीची जी योजना आहे या नेहरू कमिटीच्या योजनेमध्ये जे काही ज्या सवलती म्हणजे ब्राह्मण्यावर मारा करून या देशाची सुटका करणे हे तर झालंच, पण त्याचबरोबर ज्या सवलती मुसलमानांना द्यास कमिटीने दिलेल्या आहेत त्या कमिटी मात्र अस्पृश्यांना त्या सवलती देत नाही. म्हणून या भवितव्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान असे 2 समाज नव्हे तर ही 2 राष्ट्र नांदत आहेत, लक्षात घ्या. आणि हिंदी मुसलमान लोकांचा ओढा हा मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्राकडे असणे साहजिकच आहे. हा ओढा इतका बेसुमार बळावलेला आहे की मुसलमानांनी संस्कृतीचा प्रचार करून मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे व होतील तितके काफिर देश त्यांच्या अंमलाखाली आणणे हे त्यांचे ध्येय होऊन बसले आहे. या विचारांनी पछाडल्यामुळे पाय हिंदुस्थानात असले तरी त्यांचे डोळे तुर्कस्थानाकडे अगर अफगाणिस्तानाकडे लागलेले असतात. हिंदुस्थान देश आपला आहे याबद्दल ज्याला अभिमान नाही व त्याला निकटवर्ती हिंदू बांधवाविषयी त्यांना बिलकुल आपलेपणा नाही असे मुसलमान लोक मुसलमानी परिचक्रापासून हिंदुस्थानचे रक्षण करण्यास सिद्ध होतील असे धरून चालणे धोक्याचे आहे असे आम्हास वाटते. लक्षात घ्या की बाबासाहेबांनी साधारणपणे ज्यावेळेला लीगची स्थापना झालेली आहे, लीग आपलं एकंदरीत मुस्लिमांच्या संदर्भामध्ये जे आपलं काम आहे हे काम आहे चालू आहे, त्यावेळेला बाबासाहेब त्यांच्या संदर्भामध्ये हे जे विधान आहेत हे विधान त्यांच्या बहिष्कृत भारत नावाचा जो अंक आहे त्या बहिष्कृत भारताच्या अंकामध्ये ते केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि एकंदरीत भवितव्यामध्ये मुस्लिम लोक कशा पद्धतीनं वागतील हे नंतर आपल्याला फाळणीच्या वेळेला हे सगळं लक्षात आलेलं आहे. फाळणीच्या वेळेला तर बाबासाहेबांचं स्वतंत्र असं त्याच्यावरचं पुस्तकच आहे. पण त्याचबरोबर आपल्याला हे पाहिजे की बाबासाहेबांनी फक्त राज्यघटनेच्या संदर्भातच नाही तर संपूर्ण जीवनभरच
राष्ट्राच्या संदर्भामधला जो विचार आहे, ही राष्ट्र एकसंघ राहिलं पाहिजे आणि एक जीवानं राहिलं पाहिजे. केंद्रीय सत्ता जी आहे ही केंद्रीय सत्ता अबाधितपणे राहिली पाहिजे, याच संदर्भानं बाबासाहेबांनी विचार केल्याचं आपल्याला दिसून येतो. याचबरोबर आपल्याला माहीत आहे की सायमन कमिशन ज्या वेळेला भारतामध्ये आलेलं होतं आणि सायमन कमिशनमध्ये एकही हिंदी सभासद नाही म्हणून त्याच्यावर काँग्रेसनी बहिष्कार टाकलेला होता. लाला लजपतराय यांनी ज्यावेळेला तीव्र अशा पद्धतीचा त्याचा निषेध केला, त्यावेळेला लाठीमार झाला आणि लाला लजपतरायांना त्याच्यामध्ये प्राणांची आहुती द्यावी लागली. तर खरं म्हणजे बाबासाहेबांनी या सायमन कमिशनबरोबर त्यांचे मतभेद होते, सायमन कमिशनचा त्यांनी विरोध केला, पण त्याचबरोबर त्यांनी आपली मतं जी आहेत, आपले अभ्यासपूर्ण मांडणी जी आहे, हे अभ्यासपूर्ण मांडणी आणि मतं त्यांनी एका स्वतंत्र मतपत्रिकेमध्ये नमूद केले होते आणि हे खलिता जो आहे, हा खलिता त्यांनी या सायमन कमिशनकडे दिलेला होता. तर त्यावरून आपल्याला दिसून येतं की बाबासाहेब त्यावेळेला त्याच्यामध्ये असं म्हणतात की आज जर राष्ट्राला कोणत्या गोष्टीची गरज असेल तर ती जनतेच्या मनामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याची होईल. लक्षात घ्या, आपण प्रथम भारतीय असून नंतर हिंदू, मुसलमान, सिंधी, कानडी अशा भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथमही भारतीय आणि नंतरही भारतीयच आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजे. लक्षात घ्या की आपण निवळ फक्त भारतीय, आम्ही म्हणजे अगोदर भारतीय आहेत नंतर मी म्हणजे हिंदू आहे असं सुद्धा नाही. म्हणजे मी प्रथमही भारतीयच आहे आणि शेवटपर्यंतही मी भारतीयच आहे, नंतरही भारतीयच आहे, अशा पद्धतीनं ते लेखी लिहितात. आणि त्याचबरोबर ते अशी भावना निर्माण केली पाहिजे. हा आदर्श दृष्टीसमोर ठेवायचा असेल तर ज्यामुळे संकुचित प्रांतभिमानाची व पक्षभिमानाची वाढ होईल अशा सर्व गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, असं यावरून आपल्या डॉक्टर आंबेडकरांच्या विचारसूत्रामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य आहे. पण याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा मात्र विरोधकांनी राष्ट्रहित विरोधी, ब्रिटिश सरकारचे बगलबच्चा अशा पद्धतीनं जाणून बुजून उभा केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी सुरुवातच माझ्या व्याख्यानाची यासाठी इथपासून केली की ज्या वेळेला शिक्षण म्हणजे विद्यार्थी दशेपासून त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये म्हणजे अगदी सडेतोड अशा पद्धतीची भूमिका आणि आपले विचार जे आहेत ते विचार, ठाम विचार त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. त्या स्वतंत्र मतपत्रिकेमध्ये जर आपण सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या तर डॉक्टर आंबेडकरांनी काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या सूचनेमध्ये प्रौढ मताधिकार पाहिजे हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल राहतील, मात्र आणीबाणीच्या काळामध्ये राज्यपालांना अधिकार असणार नाहीत. हे सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या तर आपल्याला म्हणजे सगळं प्रांत कसा असावा, केंद्र कसं असावं, केंद्र सार्वभौम आणि सर्वक्षम अशा पद्धतीचं आणि केंद्रीय सत्ता जी आहे ही केंद्रीय सत्ता एकदम मजबूत असली पाहिजे, या पद्धतीचं विवेचन जे आहे हे विवेचन त्यांनी या सायमन कमिशनला जे काही लेखी खुलासा केला होता, या लेखी खुलासामध्ये जवळपास 15 ते 16 एक मौलिक अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत, या मौलिक सूचना त्यांनी केलेल्या आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी सतीश मस्के सर आलेले आहेत, सुप्रिया सोनी मॅडम आहेत, राजेंद्र मर्चंडे हे सुद्धा आहेत. या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की आपण हे व्याख्यान जे आहे आपण मांडणी करत असताना आपला खरं म्हणजे विषय जो आज आपण असा मुद्दाम होऊन हा विषय निवडलेला आहे तो यासाठी की जे सनातनी वृत्तीचे जे लोक आहेत ते सनातनी वृत्तीचे लोक आणि किंवा समजा हे जे आहे मंडळी आहे ती बाबासाहेबांकडे पाहत असताना की ते राष्ट्रहित विरोधी त्यांचं काम होतं, ब्रिटिशांना सहकार्य करणारं होतं, ब्रिटिशांचे ते बगलबच्चा होते, अशा पद्धतीची जाणून बुजून उभी करतात. याला छेद देण्याचं जे काम आहे म्हणजे बाबासाहेबा इतका राष्ट्रप्रेमी माणूस आपल्याला एकंदरीत आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सगळे राजकारणी बघितले गेले तर या सगळ्या राजकारण्यामध्ये सुद्धा एवढा आपल्याला राष्ट्रहित जोपासणारा नेता आपल्याला दुसरा दिसत नाही. आणि बाबासाहेबांनी फक्त राज्यघटनेच्या वेळेसच नाही तर विद्यार्थी दशेपासून असेल, सायमन कमिशनच्या संदर्भामध्ये असेल किंवा बहिष्कृत भारतामधले जे वेगवेगळे अंक आपण बघितले गेले तर या प्रत्येक अंकामधून असेल की त्यांनी याच देशाचा एकसंघपणा, एक राष्ट्रीयत्वपणा हीच मांडणी सातत्यानं आपल्याला केलेली दिसून येते.
म्हणून मित्रांनो, मला असं सांगायचं आहे की राष्ट्रीय एकात्मता जी आहे, ही राष्ट्रीय एकात्मता ही संयुक्त मतदारसंघाच्या वेळेससुद्धा आपल्याला माहिती आहे की हिंदू मुसलमान असतील त्यांचं असं म्हणणं होतं किंवा संयुक्त मतदारसंघ जर समजा निर्माण केले तर एक दिवस मतदानाच्या वेळेला हिंदू मुसलमान एकत्र आले किंवा ब्राह्मण अस्पृश्य एकत्र आले म्हणजे एकात्मता निर्माण होते का? तर असं होत नाही. कारण ही जी आहे ब्राह्मण आणि अस्पृश्य समाज हा एका ब्राह्मण त्यांना सोबतचे समजत नाहीत, सामाजिकदृष्ट्या हे सोबत येत नाहीत किंवा हिंदू मुसलमानामधली संस्कृती जर बघितली गेली तर ही एकंदरीत अतिशय भिन्न आहे. आणि मुस्लिम जे आहेत हे मुस्लिमांचा डोळा जरी इथं समजा म्हणजे पाय जरी इथं असले तरी त्यांचा डोळा कुठे असतो तर ज्या देशामध्ये तुर्कस्थान असेल किंवा जे काही इस्लामिक राष्ट्र आहेत की ज्या देशामध्ये इस्लामचे राज्य आहेत तिकडं त्यांची जी अस्मिता आणि त्यांचा जो भाव जो आहे हा भाव तिकडं असल्याचं आपल्याला दिसून येतो. या सगळ्याच दृष्टीनं आपल्याला बाबासाहेबांचं जे राष्ट्रप्रेम आहे राष्ट्रप्रेम आपल्याला दिसून येतं. गोलमेज परिषदेच्या वेळेला सुद्धा आपल्याला खरं म्हणजे आपण थोडंसं झपाट्यानं पुढं जाता होते यासाठी, कारण बाबासाहेबांचं गोलमेज परिषदेमधलं राष्ट्रप्रेम अशा अनुषंगाने जरी बोलायचं गेलं तरी तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. म्हणून मला असं म्हणायचं आहे की बाबासाहेबांचं राज्यघटनेमधलं जे काही त्यांनी राष्ट्राविषयीचे जे मतं व्यक्त केलेली आहेत त्या विषयाच्या वर सुद्धा एक स्वतंत्र व्याख्यान होऊ शकतं. परंतु आपल्याला हा सर्वच त्यांच्या जीवनाचा आढावा घेत असताना त्यांच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक आचारातून, प्रत्येक विचारातून शेवटी हे राष्ट्र कसं उभं राहिलं पाहिजे, राष्ट्राची निर्मिती एकसंघ कशी झाली पाहिजे हाच ध्यास आणि हाच वसा घेऊन बाबासाहेबांनी आपले विचार प्रत्येक वेळेला वेळोवेळी व्यक्त केलेले आहेत. आपल्याला माहीत आहे की 19 जानेवारी 1931ला जे काही समारोपाचं अधिवेशन चालू होतं गोलमेज परिषदेमधलं, मी अतिशय फास्ट जात आहे यासाठी की त्यावेळेला जर आपण सगळं बघितलं गेलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की बाबासाहेब त्यावेळेला या समारोपाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा एकंदरीत राष्ट्राच्या संदर्भामधले विचार व्यक्त करत असताना अतिशय महत्त्वाची भूमिका जी आहे ही महत्त्वाची भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतात. आणि ते त्या ठिकाणी असं म्हणतात की दलित वर्गाच्या हक्कासाठी मी लढतो आहे, त्यामुळे कदाचित कोणी राष्ट्रवादी व देशभक्त मला जातीवादी म्हणतील. म्हणू द्या, भारत हा मजेदार देश आहे. देशभक्ती व राष्ट्रवादी कुणाला म्हणावे? जो उघड्या डोळ्यांनी आपल्या बांधवांना माणसापेक्षा हीन लेखले जाते हे पाहतो. त्यांच्यातील माणुसकी चिडून उठत नाही. स्त्री पुरुषांना कारण नसताना माणुसकीचे हक्क नाकारले जातात, त्याची याला जाणीव नाही. पण ही बाब नागरिकत्वाची असल्याने त्याची जाणीव त्यांना बोचत नाही. या वर्गातील लोक सार्वजनिक सेवेमध्ये स्वीकारले जात नाहीत तरी त्यांची न्यायबुद्धी जागी होत नाही. शेकडो दुष्ट रूढींनी माणसाला व समाजाला त्रस्त केलेले आहे, त्याची त्याला घृणा वाटत नाही. या देशभक्तांची धडपड आपल्या वर्गाला सत्ता व अधिक सत्ता मिळावी म्हणून चाललेली आहे. या देशभक्तांच्या गटात मी नाही याचा मला आनंद आहे. एक माणूस एक मूल्य हे ध्येय प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे ध्येय सामाजिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात उतरावे असा आमचा प्रयत्न आहे. हे ध्येय गाठण्याचे प्रातिनिधिक सरकार एक साधन आहे. दलित वर्गाला जे हवे आहे ते निश्चित व ठाम धोरण. बाबासाहेबांचे हे भाषण म्हणजे दलितांच्या मुक्तीलढ्यातील एक सोनेरी पान आहे. लक्षात घ्या की बाबासाहेब ज्या वेळेला देशभक्त म्हणजे आजची सुद्धा देशभक्ती कशी आहे याच्यावरून आपल्याला लक्षामध्ये येतं की जो काही म्हणजे एकंदरीत जी काही भक्ती ते त्या संदर्भात मी खरं म्हणजे पुढे भाषण व्यक्त करत आहेत तर त्यावेळेला सुद्धा की निव्वळ फक्त देशभक्त कोणाला म्हणायचं तर ते असं म्हणतात की जो तुम्ही या देशामध्ये राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा करता, राजकीय स्वातंत्र्यासाठी लढता आणि त्याचबरोबर याच देशामध्ये सामाजिक स्वातंत्र्याचं मात्र तुम्हाला त्याचं भान राहत नाही. एक एवढा प्रचंड मोठा गट जो आहे तो सामाजिक स्वातंत्र्यापासून कोसो दूर आहे, इतका वंचित आहे. त्याला कुठंतरी माणुसकीच्या दृष्टीनं सामाजिकदृष्ट्या बरोबरीनं आणावं या संदर्भामध्ये तुम्ही कधी विचार करत नाहीत. आणि आपण मात्र राजकीय स्वातंत्र्य मागतो, पण राजकीय स्वातंत्र्य मागत असताना हाही विचार होणं गरजेचं आहे. तर म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की सामाजिक स्वातंत्र्य जे आहे हे सामाजिक स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाचं आहे. हे यासाठी आणि ते आपल्याला आवश्यक असल्याचं वेळोवेळी आपल्याला लक्षामध्ये येतं.
ज्या वेळेला आपण दुसरी गोलमेज परिषदेच्या वेळेचं जर बघितलं गेलं तर दुसरी गोलमेज परिषदेमध्ये पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी नव्हते, पण दुसऱ्या गोलमेज परिषदेला 16 सप्टेंबर 1931च्या वेळेला बाबासाहेब ज्या वेळेला याच्यावर विचार मंथन करतात त्यावेळेला आपल्याला लक्षामध्ये येतं की बाबासाहेबांनी त्यावेळेला एक ग्रहपद्धत असावी का द्विग्रह पद्धत या देशामध्ये असावी, या अनुषंगानं बोलत असताना एकंदरीत त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत की संघराज्य रचना जी आहे ही संघराज्य रचना समितीचे सदस्यत्व डॉक्टर आंबेडकरांनी प्रथमच मिळवले होते आणि 16 सप्टेंबर 1931ला च्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारताच्या भावी संघराज्यामध्ये एक ग्रहपद्धत अनुसरावी का द्विग्रह पद्धत अवलंबावी हा चर्चेचा मुद्दा आहे. मला विचाराल तर द्विग्रह पद्धतीवर माझा विश्वास नाही, पण अनेकांना ती हवी आहे. विधिमंडळाच्या दोन्ही ग्रहाचे संबंध नीट स्पष्ट केले, संरक्षणविषयक तरतुदी केल्या तर लोकशाही बळकट होण्यास द्विग्रह पद्धत उपयुक्त ठरेल. आणि त्याच वेळेला एकंदरीत म्हणजे या संदर्भानं बाबासाहेब जे आहेत हे या देशाला कशा पद्धतीचं म्हणजे एकंदरीत संसद असावी हे आपल्याला त्यांच्या याच्यातून असलेलं दिसून येतं. याचबरोबर संघराज्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन आपल्याला लक्षामध्ये येतो की ब्रिटिश भारतामध्ये आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की ब्रिटिश भारत आणि संस्थानिकांचा ताब्यात असलेला भारत असे दोन भारत या देशामध्ये नांदत होते. आणि त्याच्यामुळं कायद्यामध्ये ब्रिटिश भारतामधल्या लोकांसाठी एक कायदा आणि जे संस्थानिकांच्या ताब्यामध्ये जो देश आहे ते सगळे संस्थानिक हे व्हाईसरायची मर्जी संपादून आपलं आचरण आणि कार्य करत असलेले हे सगळे संस्थानिक आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधीसुद्धा जर आपण बघितलं गेलं तर हे संस्थानिकांची मर्जी सांभाळणारे अशा पद्धतीचे आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळं बाबासाहेब असं म्हणतात की जर कायद्याचं राज्य निर्माण करायचं असेल तर हे दोन याच्यामध्ये कायद्याच्या समोर सगळे लोक समान कसे राहतील यांचा दृष्टिकोन भिन्न आहे. आणि संस्थानिक जे आहेत हे संस्थानिक स्वार्थी आहेत, त्यांना मुलकी आणि लष्करी अधिकार पाहिजे आहेत. तर अशा पद्धतीनं जर असेल तर संघराज्य जो आहे हे संघराज्य या देशामध्ये कुचकामी ठरेल आणि कायद्याचं जे राज्य आहे हे कायद्याचं राज्य निर्माण होणार नाही. याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर 1935च्या कायद्यान्वये जी फेडरेशनची जी योजना निर्माण करण्यात आलेली होती तर ब्रिटिश सरकार हे फेडरेशनची योजना राबवू इच्छित होते. त्याला बाबासाहेबांनी तीव्र विरोध केला आणि त्यावेळेला बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की सर्व म्हणजे एकंदरीत याच्या क्षुद्र लाभासाठी जर राष्ट्राचं स्वातंत्र्य धोक्यात येणार असेल तर हे कदापिही आम्ही शक्य राहणार नाहीत किंवा त्याला आम्ही कधीही साथ देणार नाहीत. अशा पद्धतीचं वर्णन जे आहे हे विवेचन जे आहे हे विवेचन बाबासाहेब आपल्या याच्यामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या अनुषंगानं हे सगळी जी भूमिका आहे ही बाबासाहेबांची भूमिका आपल्याला वेळोवेळी त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं फेडरेशनच्या संदर्भामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की आपले मतभेद जे आहेत म्हणजे आपल्या पक्षाचे भेद असतील मतभेद असतील तर ते बॉम्बे क्रॉनिकल जे आहे हे बॉम्बे क्रॉनिकलच्या 21 जुलै 1938च्या अंकामध्ये फेडरेशन विरुद्ध लोकमत तयार करा अशा शीर्षकाखाली बातमी आली होती. आणि त्याला स्वतंत्र मजूर पक्षाचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर आंबेडकरांनी आवाहन केले की आपले पक्षभेद जे आहेत हे आपले पक्षभेद बाजूला सारून फेडरेशनच्या योजनेचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि या देशाला संभाव्य संकटापासून वाचवले पाहिजे. या प्रश्नाकडे पक्षीय दृष्टिकोनातून न पाहता राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या खऱ्या राष्ट्रवादी व्यक्तीला मात्र राष्ट्रद्रोही अशी विशेषणे लावून त्यांचे विरोधक आग पाखडत राहिले. डॉक्टर आंबेडकर म्हणतात आमच्या पक्षाने या कल्पनेला विरोध केला आहे कारण क्षुद्र लाभासाठी राष्ट्राचे स्वातंत्र्य धोक्यात येता कामा नये. या नव्या घटनेतील फेडरेशन संबंधीचा भाग विषारी आहे. काँग्रेस पक्षातील बहुसंख्य लोक प्रतिगामी वृत्तीचे असतील आणि ते या फेडरेशनच्या योजनेने भारावून गेले असतील तर त्यांना आमचा सक्त विरोध राहील आणि सुभाषबाबूंसारखे लोक फेडरेशनच्या विरुद्ध उभे राहणार असतील तर त्याच्याबरोबर आमचा स्वतंत्र मजूर पक्षही असेल.
यावरून लक्षामध्ये घ्या की बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाचं अध्यक्ष म्हणून बोलत असताना सुद्धा की ज्या काही वेळोवेळी या देशाच्या संदर्भामध्ये ज्या काही योजना किंवा जे काही विचार ब्रिटिश या ठिकाणी राबवू इच्छित होते, तर त्यामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला राष्ट्रहित जे आहे, म्हणजे आपल्या विचाराचा धागा जो आहे, विचाराचं केंद्र जर काय असेल तर हे फक्त राष्ट्रहित असल्याचं आपल्याला दिसून येतं. या अनुषंगानं आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहता येतात. म्हणून आपल्याला पाहता आहे की सांगता येते की म्हणजे मुसलमानांच्या संदर्भामध्ये सुद्धा की नव्या प्रांतामध्ये मुसलमानांना म्हणजे काय पाहिजे आहे, तर मुस्लिमांना जे काही मुसलमान बहुल अशा पद्धतीचे जे प्रांत आहेत हे प्रांत पाहिजे आहेत असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्यांना सिंध असेल, बलुचिस्तान असेल, तर हे जर समजा भाग जर पाहिजे असतील तर ते त्यांच्या स्वार्थासाठीचं हे पाहत आहेत की ज्या तऱ्हेचं संघराज्य येणार आहे ते संघराज्य स्वराज्याला नष्ट करील असं बाबासाहेबांचं मत आहे. संघराज्याला आपला विरोध का आहे याची तात्विक चर्चा करण्याची त्यांना संधी मिळाली. कारण आपल्याला माहिती आहे की पुण्याला गोखले अर्थशास्त्र संस्थेनं त्यांच्या संस्थापक दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांना व्याख्यानासाठी पाचारण केलं होतं. आणि त्यावेळेला संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य असं विषय घेऊन बाबासाहेबांनी त्यावेळेला आपले जे विचार आहेत हे बाबासाहेबांनी आपले त्या ठिकाणी विचार व्यक्त केले. आणि हे विचार व्यक्त करत असताना बाबासाहेबांनी या विषयावर व्याख्यान देऊन या संदर्भामध्ये आपली मांडणी केलेली आहे. ती अत्यंत महत्त्वाची अशा पद्धतीची मांडणी जी आहे ही अत्यंत महत्त्वाची अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. ते असं म्हणतात की संकल्पित संघराज्याची रूपरेषा मांडून ते स्वातंत्र्यावर घालणारे कसे आहे हे स्पष्ट करण्याची संधी त्यांनी घेतली. अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या 5 संघराज्याच्या बरोबर भारत या संघराज्याची भर पडणार आहे. या 5 संघराज्यापेक्षा भारत हे संघराज्य एखाद्या अजस्त्र राक्षसासारखे अस्ताव्यस्त पसरलेले दिसते. ते म्हणाले, आपण जर संघराज्य व या कल्पनेच्या विरुद्ध नसलो तरी आपल्याला एक संघराज्याची कल्पना युक्त वाटते. म्हणजे संघराज्य नको, जसं अमेरिकेचं संघराज्य आहे हे संघराज्य नको, तर आपल्याला एक संघराज्य पाहिजे. आणि हे एक संघराज्य जे आहे हे एक संघराज्य भारताच्या राष्ट्रवादाशी सुसंगत आहे. आणि नियोजित संघराज्य हे संघराज्य एकात्मतेला पोषक नाही. अशा पद्धतीनं बाबासाहेब त्या आपल्या व्याख्यानामध्ये मांडणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण मुळातच ते असमान तत्वावर एकत्र आलेल्या घटकांचे राज्य बनणार आहे. ब्रिटिश अंमलाखालील लोक कोणताही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत, तर हिंदी संस्थानामध्ये जबाबदार पद्धतीचे राज्य नसल्यामुळे संस्थानिकांची सत्ता आहे. तिथून ब्रिटिश मुत्सद्यांना संस्थानिकांनी निवडलेले त्यांच्या हस्तगत विधिमंडळात येतील अशा पद्धतीची भीती जी आहे ही भीती बाबासाहेब व्यक्त करतात. आणि ही भीती कशी रास्त होती हे आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. म्हणून या सगळ्या अनुषंगानं आपल्याला बाबासाहेबांचे जे विचार आहेत या विचाराकडे आपल्याला पाहता येतं. म्हणजे याचबरोबर अनेक दृष्टीनं आपल्याला हे सांगता येईल की या देशामध्ये हा देश म्हणजे बाकीच्या देशाची रचना आणि या देशाची रचनाच मुळामध्ये वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. की या देशामध्ये मुस्लिम समाज असेल किंवा या देशामधले जे काही वेगवेगळे जातीमध्ये जे लोक विभागले गेलेले आहेत त्याच्यामुळे एक संघ राष्ट्र बनणं आणि एक विचार प्रस्तुत होणं हे तसं अत्यंत अवघड अशा पद्धतीची गोष्ट होती. परंतु इथल्या व्यापाऱ्यांना असं वाटायचं या संघराज्यामध्ये की हे संघराज्य निर्माण झालं आणि जे काही प्रांत जे आहेत हे प्रांत जर मजबूत जर झाले तर असं काही लोकांना वाटायचं. आणि हे कोणाला वाटायचं तर इथल्या संस्थानिकांना असं वाटायचं की हे प्रांत जे आहेत प्रांतीय स्वायत्ता आम्हाला मिळाली पाहिजे. परंतु बाबासाहेबांनी याच्यामधला धोका ओळखलेला होता. आमचे प्रकाश वाघमारे सर आहेत, विजयकुमार पाईकरावही आहेत, दोघांचेही मी आमचे विद्यापीठापासूनचे हे माझे मित्र आहेत, आम्ही सोबत. त्याच्यामुळे मला आनंद वाटला की बाबासाहेबांचं राष्ट्र उभारणीमधलं योगदान या विषयाच्या अनुषंगानं हे विचार व्यक्त करत असताना आमचे अभ्यासू असे संशोधक मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले आभार. मित्रांनो, की बाबासाहेबांचं नेहमी असं म्हणणं होतं की प्रांत जे आहे ते प्रांत मजबूत होणं हे या देशाला अत्यंत धोकेदायक असं आहे.
त्याचं कारण असं होतं की सिंध असेल, बलुचिस्तान असेल की या ठिकाणी काय होईल की मुस्लिम बहुल होतील आणि त्या ठिकाणाहून येणारे जे लोक आहेत हे लोक अत्यंत स्वार्थीपणानं ते या सगळ्या गोष्टीकडे पाहतील. इथले व्यापारी जे आहे ते व्यापारी खरं म्हणजे हे काँग्रेसला पैसा पुरवणारे आणि काँग्रेसला एकंदरीत बळ देणारे हे व्यापारी, या व्यापाऱ्यांची भूमिका अशी होती की फक्त इथला परकीय व्यापार जो आहे हा परकीय व्यापार हटवून आपली जी मक्तेदारी आहे ही आपली मक्तेदारी निर्माण व्हावी आणि त्याच्यामुळं कोणाशी वाटाघाटी कशा संबंधित आहेत या महत्त्वाच्या अशा त्यांना वाटायच्या आणि आपला जो फायदा आहे, स्वार्थ जो आहे हे स्वार्थ ते बघायचे. त्यामुळं बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत जबाबदार केंद्र निर्माण होणार नाही तोपर्यंत प्रांतीय स्वायत्ता ही रिकामी शिंपल्यासारखी आहे. म्हणजे प्रांतीय स्वायत्ता देऊन उपयोग होणार नाही, कारण जबाबदार केंद्र जे आहे हे जबाबदार केंद्र निर्माण झालं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या अनुषंगानं आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला वेगवेगळे कमिशन्स आले, ज्या ज्या वेळेला या देशामध्ये ब्रिटिशांनी कायदे निर्माण केले, मग ते 1919चा कायदा असो की 1935चा कायदा असो, सायमन कमिशन असेल, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा असतील, या सगळ्या अनुषंगानं जर बघितलं गेलं किंवा गोलमेज परिषदेमध्ये बघितलं गेलं तर बाबासाहेबांनी प्रत्येक वेळेला या देशाचा विचार जो आहे, देश एकसंघ कसा होईल, देशामधली केंद्रीय सत्ता कशी मजबूत राहील, याच दृष्टीनं बाबासाहेबांनी विचार केलेला आहे. म्हणून आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे की परवा ज्या वेळेला या देशामध्ये लॉकडाऊन लागलं आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेला अशा अनेक पोस्ट निर्माण होऊ लागले की या देशामध्ये लॉकडाऊनचा निर्णय पंतप्रधानांनी एका क्षणात घेतल्याच्या नंतर संपूर्ण देश बंद होतो. हे कशाचं द्योतक आहे, तर हे द्योतक आपल्याला या सर्व बाबासाहेबांच्या विचाराचं असलेलं दिसून येतं. ही केंद्र सत्ता जी मजबूत जी केली गेली, कारण हा संघराज्य निर्माण केलेलं नाही तर एक संघराज्य कसं निर्माण होईल, हे एक संघराज्य निर्माण करण्याचा बाबासाहेबांचा जो प्रयत्न आहे हा बाबासाहेबांचा प्रयत्न आपल्याला सातत्यानं आपल्याला असल्याचा दिसून येतो. याचबरोबर आपल्याला सांगता येते की मजूर मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी राष्ट्रासाठी कसं काम केलेलं आहे बघा. आपण लक्षामध्ये घ्या की आपण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, कामगारांच्या संदर्भामध्ये बोलतो, राष्ट्रासाठी अन्न निर्माण करणारा शेतकरी आणि राष्ट्रासाठी संपत्ती निर्माण करणारा कामगार, या दोघांच्या हितासाठीचं जे काम आहे हे हितासाठीचं काम बाबासाहेबांनी केलं. ते म्हणजे लेबर ऑफिसरचं पद निर्माण केलं आणि याचबरोबर सेवायोजन कार्यालये जे आहेत हे सेवायोजन कार्यालयाची सुद्धा निर्मिती त्यांनी केलेली आहे. याचबरोबर आपण बघितलं गेलं की मजुरांना घरं मिळाली पाहिजेत, त्यांना निवारा मिळाला पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, याचबरोबर त्यांना वैद्यकीय उपचार जे आहेत हे मोफत वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजे. याचबरोबर यांचा दिवस जो आहे हा 8 तासाचा दिवस झाला पाहिजे, रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली पाहिजे. हे सगळं जे आहे हे बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे बघा, राष्ट्राच्या उभारणीमध्ये काम करत असताना म्हणजे फक्त दलितांसाठी आणि आरक्षणासाठी किंवा एकंदर राखीव जागांसाठीच बाबासाहेबांनी काम केलेलं नाही. म्हणजे बाबासाहेबांनी ते काम तर केलंच, कारण प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे हे बाबासाहेबांचं सूत्र आहे. म्हणजे या देशामधला एखादा घटक जर पंगू राहिला, जर तो अलिप्त राहिला तर या देशाचा विकास होणार नाही, हे सर्व मान्य आहे. म्हणजे या देशाचा विकास करायचा असेल, देश उभा करायचा असेल तर या देशामधील सर्व घटक जे आहेत हे तेवढे मजबूत असले पाहिजेत, सक्षम असले पाहिजेत, समानतेच्या एका धाग्यामध्ये आले पाहिजेत. हे बाबासाहेबांचं जे सूत्र आहे, या सूत्राला अनुसरून त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे वर्तन आहे, हे वर्तन आपल्याला राष्ट्रहिताचं असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस सुद्धा आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबांचं 13 नोव्हेंबर 1942ला मुंबई आकाशवाणीवरून बाबासाहेबांनी आपलं भाषण दिलं होतं आणि त्यावेळेला ऑगस्ट क्रांतीच्या संदर्भाचं एक लोन जे आहे हे ऑगस्ट क्रांतीचं संपूर्ण देशामध्ये चालू होतं. तर त्यावेळेला सुद्धा बाबासाहेब आपले विचार जे आहेत हे विचार आपले त्या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्यावेळेला आपल्याला माहीत आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की हे युद्ध जे आहे, दुसरं महायुद्ध, हे केवळ प्रथेवरील प्रदेश वाटून घेण्यासाठी सुरू झालेलं नाही, तर हे माणसामाणसातली राष्ट्रामध्ये सहजीवनाचे कसे नातेसंबंध असावेत याविषयी मूलभूत बदल घडवून आणण्यासाठीचं हे महायुद्ध आहे. सहजीवनाच्या अटीची पुनर्रचना करू पाहणारी ही एक क्रांती आहे. नाझीवादाचा जर जय झाला
तर त्याच्या सत्तेखाली स्वातंत्र्याची गळचेपी होईल, समता जाईल, बंधुता लोपेल. स्वातंत्र्याचे मूल्य तुम्ही कोणतीही समाजरचना व राज्यघटना, म्हणजे स्वातंत्र्याचे मूल्य तुम्ही कोणती समाजरचना व राज्यघटना कोणती त्यावर ठरवता येईल. पण हा आवाज, ही भूमिका बाबासाहेबांची जी आहे ही ऑगस्ट क्रांतीच्या म्हणजे एकंदरीत त्या चर्चेमध्ये मागं पडलेली आपल्याला दिसून येते. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काही हुकुमशाहीचे लोक जे आहेत, फॅशिस्ट जे वृत्तीचे जे लोक आहेत, हे फॅशिस्ट वृत्ती विजयी झाली नाही पाहिजे, हुकुमशाही वृत्तीचा विजय झाला नाही पाहिजे. तर हे जो दुसरं महायुद्ध आहे हे कशासाठी नेमकं लढलं जातं आहे याचं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी एक राष्ट्र म्हणून राष्ट्राच्या समोरचे काय प्रश्न असावेत आणि राष्ट्र कसं असावं याविषयीचं विवेचन ते आपल्या भाषणामध्ये केलेलं दिसून येतं. याचबरोबर आपल्याला संबंध माहिती आहे की बाबासाहेबांचा आणि गांधींचा प्रत्येक वेळेला विरोध जो आहे हे विरोध सातत्यानं झालेला आहे. म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर त्याही ठिकाणी असेल किंवा एकूणच 1935च्या वेळेला बाबासाहेबांनी मी हिंदू म्हणजे एकंदरीत येवला परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जे भीष्म प्रतिज्ञा अशा पद्धतीची केली की मी म्हणजे एकंदरीत हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, हे याच्यापासून असेल हे सगळ्या बाबतीमध्ये पाहतो. पण तरीसुद्धा ज्यावेळेला 1942च्या वेळेला महात्मा गांधीला, पंडित नेहरूंना यांना अटक झाली आणि त्यांना या ब्रिटिशांनी दर्जाचे म्हणजे त्यांना कैदी बनवून अपमानित करण्याचा ज्यावेळेला घाट घातला त्यावेळेला बाबासाहेबांनी, कारण बाबासाहेब त्यावेळेला मजूर मंत्री होते आणि बाबासाहेबांनी त्यांना विरोध केला आणि बाबासाहेब त्यावेळेला असं म्हणतात की एकंदरीत या मान्यवर नेत्यांना राजबंदी म्हणून जर मानाची वागणूक दिली पाहिजे आणि ही जर देत नसाल आणि त्यांना दर्जाचे जर समजा तुम्ही म्हणजे त्यांना म्हणजे एकंदरीत त्यांना अटक जी झालेली आहे यांना दर्जाचं म्हणून त्यांना अपमानित जर करत असाल तर मी राजीनामा देऊन बाहेर पडेन. बघा, लक्षात घ्या की बाबासाहेबांचा हा जो विरोध आहे, गांधीचा विरोध हा तात्विक विरोध आहे. म्हणजे एकंदरीत तो व्यक्ती म्हणून विरोध नाही तर तो विचाराचा विरोध आहे. परंतु ज्या वेळेला त्यांनासुद्धा, गांधींनासुद्धा ज्या वेळेला अटक करून अपमानित करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला ब्रिटिशांकडून चालला जातो त्यावेळेला बाबासाहेब स्पष्ट असं सांगतात की मी माझा मंत्रिपदाचा राजीनामा देईन. यावरून आपण लक्षामध्ये असं घेतलं पाहिजे की ही जी काही मोठी माणसं असतात ही मोठी माणसं संकुचित वृत्तीनं विचार करत नाहीत, तर यांचा विचाराचा व्ह्यू जो आहे हा विचाराचा व्ह्यू ब्रॉड व्ह्यू असलेला आपल्याला दिसून येतो. याच पद्धतीनं आपण जर बघितलं गेलं तर या सर्व याच्यामध्ये संघराज्याच्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत की एक संघराज्य पाहिजे, संघराज्य नको या संदर्भामध्ये सुद्धा, किंवा त्यांचं काही थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा त्यांनी जो ग्रंथ लिहिला गेला जवळपास 1940 पासूनच त्यांनी या ग्रंथाच्या लिखाणाला आणि या संदर्भानं विचार करायला सुरुवात केलेली होती. तर त्या अनुषंगानं सुद्धा बाबासाहेब आपले महत्त्वाचे आणि राष्ट्राच्या संदर्भात अत्यंत अमूल्य असे विचार व्यक्त केलेले दिसून येतात की त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचा सार जर आपण बघितला गेला तर बाबासाहेबांचं या राष्ट्रावरची निष्ठा, एकंदरीत आपल्याला या राष्ट्रावरचं प्रेम जे आहे हे त्यांचं कसं अतिउच्च अशा पद्धतीचं होतं हे आपल्याला दिसून येतं. ते असं म्हणतात की त्यांचं मध्यवर्ती सरकार जर समजा म्हणजे हवं असेल तर या देशाला म्हणजे सक्षम अशा पद्धतीचं मध्यवर्ती सरकार जर हवे असेल तर या देशाला फाळणी ही अटळ आहे. म्हणजे फाळणी झाल्याशिवाय, कारण हे दोन जे आहेत हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहण्याच्या संदर्भानं हे अत्यंत अवघड अशा पद्धतीची गोष्ट आहे की ज्यांची भारतावरील निष्ठा ही संशयास्पद आहे आणि त्यांचं हिंदुस्थानामध्ये राहून त्यांचं शत्रुत्व जे आहे हे शत्रुत्व परवडणारं नाही असं बाबासाहेब सांगतात. कारण त्यापेक्षा मग ती फाळणी झालेली बरी, कारण फाळणीच्या निमित्तानं मग जे काही म्हणजे मुसलमान हे राष्ट्र जे आहे हे मिथ्या वादविवाद न करता मान्य केलं पाहिजे. याचबरोबर पाकिस्तान जन्मास आले तर ते राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीनं आपल्याला सुरक्षित राहणार नाही, सुरक्षित सरहद्द राहणार नाही ही शंका बाळगायला काय फारसा वाव नाही. कारण भौगोलिक कारणाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या अशा सीमा काही निर्णायक ठरत नाहीत. याचबरोबर बाबासाहेब असं म्हणतात की ज्यांची भारतावरील निष्ठाच
संशयास्पद आहे ते मुसलमान हिंदुस्थानात राहून शत्रुत्व करीत राहण्यापेक्षा हिंदुस्थानाबाहेर राहून ते शत्रुत्व करत राहिले तरी चालेल. मुसलमानांचे वर्चस्व नसलेले सैन्य जवळ असणे हे सुरक्षित सरहद्दीपेक्षा अधिक चांगले आहे. लक्षात घ्या की बाबासाहेबांचे हे फाळणीच्या अगोदरचे विचार आहेत आणि या विचारावरून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी जे विचार केले होते ती त्याची वस्तुस्थिती आणि त्या विचाराची जी काही मौलिकता आहे ही आज आपल्याला कशी प्राधान्यानं लक्षामध्ये. आज जर मुस्लिम किंवा पाकिस्तानचे जर आपल्या देशामध्ये जर असता तर एकंदरीत या देशाचं जगणं जे आहे हे जगणं मुश्किल करून ठेवलं असतं. म्हणून बाबासाहेबांना खरं म्हणजे अशी जे महामानव जे आहेत ही महामानव काळाच्या पुढं पाहणारे असतात. त्यांना काळाच्या पुढच्या गोष्टी दिसतात. म्हणून आपण पाहतो की बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये अत्यंत अमूल्य असे विचार केलेले आहेत आणि सर्व राष्ट्राच्या संदर्भानं अत्यंत योग्य अशा पद्धतीचे विचार व्यक्त केलेले आहेत. बाबासाहेब त्यावेळेला असं म्हणतात की आपसातील यादवी नष्ट करण्यासाठी जसे तुर्कस्तान, ग्रीस आणि बल्गेरिया या देशातील यच्चावत विधर्मीय लोकांची अदलाबदल केली तशी हिंदुस्थानातून मुसलमानांची व संकल्पित पाकिस्तानातून हिंदूंची अदलाबदल करावी, शांतता प्रस्थापित व्हावी व एकजिनसी राष्ट्र निर्मितीसाठी हा एकमेव उपाय असल्याचं मला दिसून येतं. मुसलमानांच्या मनावर लोकशाहीचा प्रभाव पडत नाही. मुसलमानांना जर कशाविषयी प्रबळ आस्था वाटत असेल तर ती धर्माविषयी वाटते. त्यांचे राजकारण हे मुख्यतः धर्मनिष्ठ आहे. मुसलमान समाज सुधारणेचा विरोधक आहे आणि हे सर्व जगभर तो प्रतिगामी वृत्तीनेच वागत आहे. लक्षात घ्या बाबासाहेबांचे राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने जर आपण योगदान पाहत असताना मुसलमानांच्या संदर्भामध्ये त्यांनी 1940-42ला जे विचार व्यक्त केलेले आहेत ते आपल्याला 70-80 वर्षाच्या नंतर सुद्धा त्या विचाराची दाहकता, विचाराची उपयुक्तता आज आपल्याला प्रकर्षानं जर जाणवत असेल तर आपल्याला या महामानवाच्या विचारातून आपल्याला जाणवलेली दिसून येते. म्हणून ते असं म्हणतात की मुसलमानांना मुसलमान धर्म हा जागतिक धर्म वाटतो आणि मुसलमानांची निष्ठा मुसलमान राज्य करीत असलेल्या देशांशीच असते. त्या देशावर मुसलमान राज्य करीत नाही, ती त्यांची शत्रुभूमी असते. म्हणून इस्लामी धर्म खऱ्या मुसलमानाला हिंदुस्थान ही मातृभूमी आहे आणि हिंदू आपला इष्टमित्र आहे असे विचार त्याच्या मनास शिवू देणार नाहीत. म्हणजे हे लक्षामध्ये घ्या की अशा पद्धतीचे या ठिकाणी असल्याची दिसून येते. म्हणजे आक्रमक वृत्तीने ते झुंडशाहीचा मुस्लिम नेहमीच आश्रय घेतात असं बाबासाहेब म्हणतात. पाकिस्तान ही त्यांची नवीन भवितव्यता आहे, नवीन दृश्य आणि पूर्ण प्रकाशाने तळपणारा त्यांचा भावनिकतेचा सूर्य आहे असं पाकिस्तानच्या संदर्भामध्ये बाबासाहेब म्हटलेलं आपल्याला दिसून येतात. आणि प्रबळ मध्यवर्ती सरकार हवे असेल तर भारताची फाळणी अटळ आहे. अखंड भारत एकजीव होणार नाही. म्हणजे अखंड भारत जर समजा पाकिस्तान, बांगलादेश, हे सिंध, बलुचिस्तान असा सगळा जर भारत करून जर आपण अखंड भारत म्हणजे जे RSS जे आज असं म्हणतं की अखंड भारताची जी निर्मिती झाली पाहिजे तर अखंड भारत जर झाला तर या देशामध्ये तो एकजीव होणार नाही. ब्रिटिश सत्ता हा प्रश्न सोडू शकत नाही. द्वैतभावाचे विष उसळेल आणि भारत एक रक्तशाही आणि रोगट राज्य होईल. अशा पद्धतीचं विवेचन जे आहे हे विवेचन आपल्याला बाबासाहेब केल्याचं दिसून येतात. म्हणजे हे सगळ्या दृष्टीनं आपल्याला पाहता येते की बाबासाहेबांनी वेळोवेळी या देशाच्या संघाच्या संदर्भामध्ये आपले विचार जे आहेत हे विचार व्यक्त केलेले आहेत. आणि सगळ्यात बाबासाहेबांचे विचाराचा उच्चांक जो आहे हे विचाराचा उच्चांक आपल्याला राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यावेळेला बाबासाहेबांनी काम केलेलं आहे त्यावेळेला आपल्याला प्रामुख्यानं दिसतं की घटना समितीमध्ये खरं म्हणजे बाबासाहेबांना येऊच द्यायचं नाही अशा पद्धतीनं जे काही काँग्रेसनं घाट घातलेला होता. परंतु ते आपल्याला माहिती आहे की आजचा जो बांगलादेश आहे या बांगलादेशामधून बाबासाहेब त्यावेळेला या राज्यघटनेच्या कमिटीवर निवडून आले आणि निवडून आल्याच्या नंतर पहिलं जे भाषण आहे बाबासाहेबांचं ज्यावेळेला मला वाटतं की ते ध्येय आणि उद्दिष्टांच्या संदर्भामध्ये पहिलं भाषण होतं आणि त्या ध्येय आणि उद्दिष्ट राज्यघटनेची कशी असावीत या संदर्भानं ज्यावेळेला नेहरूंनी आपला ठराव मांडला गेला तर नेहरूच्या ठरावाला डॉक्टर जयकरांनी
मध्यममार्गी जी आपली भूमिका आहे ती मध्यममार्गी भूमिका त्यांनी विषद केली आणि ते असं म्हणतात की अजून मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी घटना समितीमध्ये आलेले नाहीत, त्यामुळे ध्येय आणि उद्दिष्टावर सध्या ठराव संमत करू नयेत. परंतु जयकरांच्या या मागणीला पाठिंबा न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही पंडित नेहरूंनी ठरावाच्या बाबतीमध्ये जो उल्लेख केलेला होता त्याला पाठिंबा देण्यासाठी बाबासाहेब उभे टाकले आणि बाबासाहेब उभे टाकून त्या ठरावाच्या संदर्भामध्ये बोलत असताना असं म्हणतात की पंडित नेहरूंच्या मध्ये हक्काचा उल्लेख असला तरी हक्काचा भंग झाल्यास कोणतीही उपाययोजना करायची त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हक्क असून नसून सारखेच. नागरिकांचे स्वातंत्र्य अगर मालमत्ता त्यांचे जीवन कायदेशीर कारवाई वाचून जर हिरावून घेतले जाणार नाही, म्हणजे एकंदरीत जे काही हक्क आहेत हे हक्क जर हिरावून घेतले तर त्यावर उपाययोजना काय ते स्पष्ट केलेले नाही. मूलभूत हक्कावर कायदा व सार्वजनिक नीती याची बंधने ठेवण्यात आलेली आहेत. कायदा अगर सार्वजनिक नीती मंत्रिमंडळ कशी काय ठरवू शकते? केवळ उद्दिष्टे जाहीर करून चालत नाही तर त्याची उपाययोजना सांगावी लागेल. म्हणजे बघा, नुसते हक्क असून चालणार नाही. समजा हक्क डावलले गेले तर हक्क डावलले गेल्याच्या नंतर त्याच्यावर उपाययोजना काय आहे हे जोपर्यंत समजा म्हणजे तुम्ही करणार नाही तोपर्यंत हक्काला किंमत नाही. हे हक्क असून नसून सारखेच होतील असं बाबासाहेब त्या संदर्भामध्ये म्हणतात. आणि ठरावाच्या संदर्भामध्ये ठरावाचा वादग्रस्त भाग जो आहे हा लोकसत्ता या शब्दासंबंधी आहे. सार्वभौम सत्ता लोकांमधून जन्माला येते. आज आपण राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विभागलेले लोक आहोत. आत्ताच एकमेकाविरुद्ध लढण्यासाठी अलग अलग छावण्या आहेत. एका छावणीचा मीही नेता आहे. काळाच्या ओघात योग्य परिस्थिती प्राप्त झाल्यास आपला देश एक झाल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम लीगने भारताच्या फाळणीची चळवळ चालवली असली तरी एके दिवशी खुद्द मुसलमानांच्या डोक्यात पुरेसा प्रकाश पडेल की अखंड भारतातच मुसलमानांचे कल्याण आहे हे त्यांना पटेल. यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बाबासाहेबांनी हे पहिलं जे भाषण आहे या पहिल्याच भाषणामध्ये सर्व लोकांची मनं जिंकली आणि बाबासाहेबांचे राष्ट्रसंबंधीचे जे विचार आहेत हे विचार आपल्याला त्यामधून किती प्रखर अशा पद्धतीचे आहेत हे आपल्याला त्यामधून जाणवतं. ते असं म्हणतात की आज परस्पर विरोधी असलेला समाज एकमताने निर्णय कसा घेईल, भारतात एकात्मता कशी नांदेल, ती खरी आपली चिंता आहे. आपण परस्परामध्ये मैत्रीचे नाते निर्माण करूया. मला यापेक्षा 2 प्रश्न विचारात घ्यावे असे वाटतात असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्यांच्या याच्यामध्ये ते प्रश्न जे आहेत ते म्हणजे संपूर्ण म्हणजे प्रांत अगर राज्य जे आहेत यांना स्वायत्ता किती प्रमाणामध्ये असावी या संदर्भानं ते आपले विचार व्यक्त करतात. ते असं म्हणतात की मला सामर्थ्यवान केंद्र राज्य हवे आहे. जे 1935च्या कायद्यान्वये केंद्र राज्य जेवढे सामर्थ्यवान होते त्यापेक्षाही सामर्थ्यवान हवे आहे. म्हणजे एकंदरीत बाबासाहेबांचं केंद्राच्या संदर्भामधलं जे त्यांचं विचार आहेत, केंद्र सत्ता जी आहे ही कशी प्रबळ झाली पाहिजे या अनुषंगाने ते आपले विचार जे आहेत हे विचार आपल्याला व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. आणि ते पुढं असं म्हणतात की काँग्रेस व लीगने आपल्या म्हणजे प्रतिष्ठेचा जर मुद्दा केला तर हा भाग जो आहे हा हे सुटणार नाही. जेव्हा राष्ट्राच्या भवितव्याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेला पुढाऱ्यांच्या किंवा पक्षांच्या प्रतिष्ठेला काडीची किंमत देता कामा नये. म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रहित येतं त्यावेळेला पुढारी किंवा पक्षाचे ध्येय धोरणं काय आहेत याचा विचार करता कामा नये. अशा पद्धतीचं विचार जे आहेत हे विचार बाबासाहेब त्या ठिकाणी आपल्याला व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. आणि बाबासाहेब असं म्हणतात की ज्या वेळेला मुसलमानांचा जो प्रश्न आहे या देशामधला तो कसा सोडवता येईल त्यावेळेला बाबासाहेब 3 प्रश्न जे आहेत हे 3 प्रश्न समोर ठेवतात. आणि ते असं म्हणतात की एका पक्षानं दुसऱ्या पक्षाला शरण जाणे, म्हणजे एकतर हिंदूनं मुस्लिमांना शरण जाणे अथवा मुस्लिमाने हिंदूला शरण जाणे. दुसरा विषय आहे शांततामय वाटाघाटीने तडजोड करावी. आणि तिसरा आहे युद्धाने निर्णय घ्यावा. आता या 3 पर्यायापैकी बाबासाहेब असं म्हणतात की यापैकी वाटाघाटीचा मार्ग श्रेयस्कर आहे. हिंदू मुसलमानांचा प्रश्न जो आहे हा सामर्थ्यवान जोरावर सोडून मुसलमानांना जिंकण्याची व त्यांच्या इच्छेविरुद्ध बनवलेल्या राज्यघटनेपुढे
शरण आणण्याची योजना ज्यांच्या मनात आहे ते मुसलमानांना अखंडपणे जिंकत राहण्याच्या अग्नीत या देशाला लोटत आहेत. जय झालाच तर अखेरचा होणार नाही. बर्क म्हणतो त्याप्रमाणे सत्ता देणे सोपे आहे, परंतु शहाणपणा देणे अवघड आहे. आपण आपल्या कृतीने हे दाखवून देऊ की या घटना समितीमध्ये सार्वभौम सत्ता असली तरी ती सत्ता तिने शहाणपणाने वापरली पाहिजे. या भाषणामुळे बाबासाहेबांनी सभा तर जिंकलीच, परंतु पंडित नेहरूंच्या ठरावावरील चर्चा पुढे ढकलण्यात आली. त्यावेळेला बाबासाहेबांचे विश्लेषण करण्याची शक्ती, त्यांची तर्ककठोर युक्तिवाद करण्याची कौशल्ये आणि त्यांचं राष्ट्रीय वृत्ती याचा जो प्रत्यय आलेला आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांची मत त्यांच्याबाबत पूर्णपणे पालटलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बाबा आजही लोकांना असं वाटतं, आजही समजा आपण RSS सनातनी लोकांचा जर विचार केला तर त्यांना आजही असं वाटतं की मुस्लिमांना आपण काय केलं पाहिजे, बळानं त्यांना शरण आणलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, युद्धानं तो देश जिंकला पाहिजे. परंतु बाबासाहेबांचं याच्या संदर्भामधले जे विचार आहेत आणि हे जर आपण लक्षामध्ये घेतले तर बाबासाहेब असं म्हणतात की एकंदरीत अशा पद्धतीने एखाद्याच्या इच्छेविरुद्ध जर तुम्ही त्याला शरण आणण्याचा जर प्रयत्न केला किंवा त्यांना आपण जर जिंकून जर त्यांना आपल्या ताब्यात ठेवू जर असं म्हणत असाल तर तुम्ही स्वतः अग्निकुंड निर्माण करत आहेत आणि स्वतःला तुम्ही नेहमी धगधगत्या निखाऱ्यावर ठेवत आहात. अशानं या देशाला शांती मिळणार नाही, हा देश एकसंघ होणार नाही, एकजूट निर्माण होणार नाही. असं हे बाबासाहेबांचं जे प्रतिपादन आहे हे प्रतिपादन आपल्याला प्रामुख्यानं असलेले दिसून येतात. म्हणून आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे बाबासाहेबांचे विचार कसे राष्ट्रहिताच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. याचबरोबर 21 फेब्रुवारी 1948ला घटना समिती आपल्याला माहीत आहे की जी काही मसुदा समितीमध्ये नंतर बाबासाहेबांना काँग्रेसनंच निवडून आणलं. महाराष्ट्रामधून बाळासाहेब खैरे त्यावेळेला आपले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी हे केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फार गरज आहे घटनेमध्ये आणि त्यांच्याशिवाय घटना निर्माण करण्याचं काम फारसं इथं होऊ शकणार नाही. म्हणून ज्यावेळेला त्यांनी बाबासाहेबांना निवडून आणलं गेलं, मसुदा समितीचं त्यांना अध्यक्ष करण्यात आलं आणि मसुदा समिती ज्यावेळेला तयार झाली मसुदा समिती तयार झाल्याच्यानंतर तो जो ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट राज्यघटना समितीला सादर करत असताना 21 फेब्रुवारी 1948ला तो सादर केला आणि 4 नोव्हेंबर 1948 रोजी मसुदा सभागृहाच्या समोर सादर करताना बाबासाहेब आपले जे विचार व्यक्त करतात ते विचार या राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की मसुदा समितीने सार्वभौम लोकशाही लोकसत्ताक राज्य ही संकल्पना मान्य केलेली आहे. आपली राज्यघटना फेडरल स्वरूपाची असली तरी फेडरेशनऐवजी युनियन हा शब्द प्रयोग केलेला आहे. त्याचबरोबर ते असं म्हणतात की लोकशाही तत्वावर आधारलेल्या सरकारने 2 मुख्य निकषास उतरले पाहिजे. एक, सरकार स्थिर हवे आणि ते जबाबदार असले पाहिजे. अमेरिकन व स्वित्झर्लंड देशाच्या राज्यपद्धती जास्त स्थैर्याच्या परंतु कमी जबाबदारीच्या, उलट ब्रिटिश राज्यपद्धती जास्त जबाबदार परंतु कमी स्थैर्याची. तर स्थैर्यापेक्षा जबाबदारीचं जे तत्व आहे हे जबाबदारीचं तत्व बाबासाहेबांना महत्त्वाचं वाटतं. म्हणून भारताने पार्लमेंटरी राज्यपद्धतीचा स्वीकार केलेला आहे. हे बाबासाहेबांनी जाणून बुजून अशा पद्धतीने जबाबदार राज्यपद्धती निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपलं काम जे आहे हे काम केलेलं आपल्याला दिसून येतात. याचबरोबर घटना पद्धती ही 2 प्रकारची, एक युनिटरी आणि दुसरी युनियन. म्हणजे युनिटरी म्हणजे एकसंघ आणि युनियन म्हणजे संघ राज्याची. तर युनिटरी घटना पद्धतीमध्ये केंद्र सत्ता सार्वभौम असते व सार्वभौम सत्तेचे अंश उपभोगणारी दुय्यम दर्जाची राज्ये नसतात. संघ राज्यात केंद्र राज्य असते व केंद्र राज्याबरोबर दुय्यम दर्जाची इतर दुसरी राज्ये असतात. घटनेने बहाल केलेल्या बाबीमध्ये प्रांतिक राज्ये स्वायत्त असतात. म्हणजे हे सगळं जी काही मांडणी आहे, केंद्र सरकार अतिशय बलवान पाहिजे, ही जी भूमिका आहे ही भूमिका बाबासाहेबांनी त्यामध्ये सातत्याने राबवलेली आहे. याचबरोबर भारतामध्ये एकच न्यायमंडळ देशभर मूलभूत हक्क, दिवाणी आणि फौजदारी अशा पद्धतीचं कायद्याचं राज्य
हे आणि सबंध देशभर सामायिक नोकर खाते हे सर्व ही बाबासाहेबांना त्या मसुदा समितीच्या याच्यामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच आज आपण जे काही या देशामध्ये विविध जाती, विविध धर्म, विविध पंथ, विविध भाषा, विविध आचार, विविध उच्चार, विविध हे सगळी एवढी विविधता असताना सुद्धा हा देश एक संघ जो निर्माण झालेला आहे तो कशाच्या बळावर, तर त्या बळाच्या पाठीमागं आपल्याला बाबासाहेबांचे विचार असलेले दिसून येतात. त्यांचं राष्ट्र उभारणीमधलं जे योगदान आहे हे योगदान आपल्याला पदोपदी आपल्याला किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला दिसून येतं. खरं म्हणजे आपण अतिशय स्पीडनं पुढं जात आहोत, कारण वेळ कमी आणि मांडायचं भरपूर अशा पद्धतीची अवस्था जी आहे ही अवस्था माझी या ठिकाणी बनलेली आहे. खरं म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे. भारतीय भूमी खरं म्हणजे मुळातच ही लोकशाही विरोधी भूमी असलेली आहे हे आपल्याला सबंध ऐतिहासिक पुराव्यावरून सांगता येईल. परंतु तरीसुद्धा भारतामधली लोकशाही ही अत्यंत सक्षम कशी होईल हे मात्र बाबासाहेबांनी ध्यास घेतला होता आणि तो या राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी तो पूर्ण करून दाखवलेला आहे. ग्रामराज्यामुळे ते म्हणतात की भारताचा नाशच झाला. खेडेगाव म्हणजे अज्ञानाची जणू गुहा आहे. जाती व संकुचितता याचा बुजबुजाट आहे. ग्रामराज्य घटक न मानता व्यक्ती ही भारतीय घटनेमध्ये घटक आहे. म्हणजे गांधींचं म्हणणं असं होतं की ग्रामराज्य हा घटक मानला पाहिजे, परंतु बाबासाहेबांनी ग्रामीण भागामध्ये जाती व्यवस्थेचे आणि एकंदरीतच याचा कसा बजबजाट निर्माण झालेला आहे आणि एकंदरीत श्रमशाही व्यवस्था अजूनही ग्रामीण भागामध्ये कशी, सावकारी कशी ग्रामीण भागामध्ये प्रगल्भ आहे याचं बाबासाहेबांना मूर्तिमंत सगळं हे माहीत असल्यामुळे बाबासाहेब म्हणतात व्यक्ती हा घटक आहे, ग्राम हा घटक नसून या राज्यघटनेमध्ये व्यक्ती हा घटक आहे. आपल्या देशामध्ये बहुसंख्यक व अल्पसंख्याक दोघांनीही चुकीचे मार्ग स्वीकारलेले आहेत. अल्पसंख्याकांचे अस्तित्व नाकारणे ही बहुसंख्याकांची चूक आहे. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांनी चिरकाल अल्पसंख्याक राहणे हे सुद्धा तितके चुकीचे आहे. अल्पसंख्याकाविरुद्ध ज्यांनी सदैव चंग बांधलेला असतो त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की अल्पसंख्याक ही एक स्फोटक शक्ती असून ती उफाळून आली तर राज्याची बांधणीच उखडून पडेल. लक्षामध्ये घ्या की मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे विचार आजही अल्पसंख्याकांना दडपून टाकण्याचं काम आपल्याकडे बहुसंख्याक लोक करत असतात, परंतु हे लोकशाहीमध्ये आणि आपल्या देशामध्ये कसं शक्य नाही हे बाबासाहेबांनी त्यावेळेला प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की भारतीय घटनेत मूलभूत हक्क हे अनियंत्रित नाहीत. मूलभूत हक्काच्या जोडीला मार्गदर्शक तत्वाची योजना करण्यात आलेली आहे. ही तत्वे कायदेशीररित्या बंधनकारक नाहीत म्हणून ती निरुपयोगी नाहीत, कारण ती अतिशय उपयोगी आहेत. कारण जोपर्यंत मार्गदर्शक तत्वानुसारच राज्यकारभार जो आहे हा राज्यकारभार चालला गेला पाहिजे. सत्तेवर कोणत्याही पक्षाने यावे हे भारतीय मतदारांनी ठरवले पाहिजे, तरच भारतीय घटना लोकशाहीच्या कसोटीला उतरेल आणि केंद्र सरकार हे बलवान झाले पाहिजे. असं प्रास्ताविक भाषण जे आहे हे प्रास्ताविक भाषण बाबासाहेबांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याचबरोबर आपण जर सगळ्या या गोष्टी जर पाहिल्या गेल्या तर लोकशाहीच्या संबंधी बाबासाहेबांनी वेळोवेळी जे विचार आहेत हे विचार व्यक्त केलेले आहेत. प्रौढ मताधिकारांच्या संदर्भामध्ये सुद्धा बाबासाहेबांची अत्यंत ज्यावेळेला मताधिकार कोणाला द्यावा अशा पद्धतीनं ज्यावेळेला बाबासाहेबांच्या समोर प्रश्न आला तर त्यावेळेला काही लोकांचं असं म्हणणं होतं की जे कर देणारे आहेत त्यांना प्रौढ म्हणजे मताचा द्यावा, की जे कर भरणारे आहेत, किंवा पुरुषांनाच फक्त मताचा अधिकार द्यावा. परंतु बाबासाहेबांनी त्यावेळेला प्रौढ मताधिकार म्हणजे ज्याला वयाचे 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा सर्व भारतीय लोकांना म्हणजे एक माणूस एक मूल्य ही जी संकल्पना आहे ही संकल्पना बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे. म्हणून आज आपल्याला माहिती आहे की या देशाचा राष्ट्रपती असो, या देशाचा पंतप्रधान असो किंवा या देशातला सर्वसामान्य नागरिक असो, यांना कायद्याच्या पुढे हे समान आहेत. आणि याचबरोबर त्या व्यक्तीचं मूल्य जे आहे हे मूल्य आपल्याला एकसारखं असलेलं दिसून येतं. ही बाबासाहेबांनी या राष्ट्राला दिलेली देण आहे, ही राष्ट्राला दिलेली देणगी आहे असं आपल्याला सांगता येतं. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की प्रौढ मताधिकार आणि निर्भय वातावरणातील निवडणुका याच्या आग्रहाच्या मागं या देशातील लोकशाही परंपरा रुजाव्यात व भारत हे एकसंघ आणि समर्थ राष्ट्र निर्माण व्हावं हाच माझा हेतू आहे.
बघा, लक्षात घ्या की बाबासाहेबांनी असं वेळोवेळी जे आहे हे राष्ट्राच्या संदर्भामधले जे विचार आहेत, हे राष्ट्राच्या हे एवढे विचार माझं तुम्हाला म्हणजे एकंदरीत चॅलेंज आहे की या आधुनिक भारताच्या इतिहासामधला कोणताही जरी नेता जर घेतला या स्वातंत्र्य चळवळीमधला, तर त्याच्या पदोपदी म्हणजे विद्यार्थी दशेपासून ते जीवनाच्या अंतापर्यंत म्हणजे बाबासाहेबांनी जो धर्म स्वीकारला तो धर्मसुद्धा याच देशातला, याच भूमीमधला रुजलेला आणि विवेकवादावर आधारलेला विज्ञाननिष्ठ असा धर्म जो स्वीकारला, त्याच्या पाठीमागं सुद्धा बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम जे आहे हे राष्ट्रप्रेम आपल्याला सदुदितपणे आपल्याला समर्थपणे असं सांगता येतं की बाबासाहेबांनी या मातीशी आणि या राष्ट्राशी कधीही बैमानी हा शब्द जो आहे हा केलेला नाही. भलेही ते इंग्रजांच्या मंत्रिमंडळात होते, ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात होते, पण वेळोवेळी ज्या वेळेला त्यांनी भारतीय लोकांच्या एकंदरीत कल्याणाचा आणि हा राष्ट्रीय एकसंगतेचा आणि ज्या वेळेला कठोर अशा पद्धतीचं मूल्यमापन करण्याचा प्रसंग आला त्या वेळेला बाबासाहेबांनी केलेला आपल्याला दिसून येतो. बाबासाहेबांनी असं म्हणतात की म्हणजे लोकशाहीची व्याख्यासुद्धा बाबासाहेबांनी कशी केलेली आहे बघा. बाबासाहेब असं म्हणतात की लोकांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये रक्ताचा एक थेंबही न गळता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही. बघा, लोकशाही कशी आहे तर या ठिकाणी आमचे मित्र बरेच सतीश मस्के सर आहेत, पवन राज आहेत, नभा काकडे मॅडम आहेत. आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की आपण सगळेजण मोठ्या संख्येनं या फेसबुक लाईव्हला दाद देत आहात. आणि खरं म्हणजे बाबासाहेब आपल्या सर्वांची अस्मिता आहे. आणि आजची जर परिस्थिती जर बघितली गेली तर आजच्या परिस्थितीमध्ये आज जर बघितलं गेलं तर केंद्रीय सत्ता आणि खरं म्हणजे यापुढे मी त्या भक्तीच्या संदर्भामध्ये बोलणारच आहे की राजकारणामधली भक्ती ही या देशाला अधोगतीकडे कशी घेऊन जाणार आहे. पण तत्पूर्वी मला हे सांगणं असं गरजेचं आहे की भारतीय लोकशाही जी आहे, लोकशाहीच्या संदर्भामध्ये बाबासाहेब जी व्याख्या करतात ही व्याख्या या देशाला अत्यंत लागू होते. इतकंच नव्हे तर या जगासाठी ती अत्यंत प्रेरणादायी अशा पद्धतीची बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. आणि एकूणच जीवनामध्ये बाबासाहेबांचा क्षणोक्षण म्हणजे समाजाच्या उद्धारासाठी, बहुजनांच्या उद्धारासाठी, शूद्राच्या उद्धारासाठी त्यांनी व्यतीत केलेलाच आहे. पण त्या सर्वाचं सार जे आहे हे सार म्हणजे हा देश एकसंघ राहिला पाहिजे, हा देश सामर्थ्यवान झाला पाहिजे, हा देश पुढं गेला पाहिजे, देश एकात्मतेनं निर्माण झाला पाहिजे. हे सगळं विचाराचं सूत्र जे आहे, हे विचाराचं सार जे आहे, हे विचाराचं सार आपल्याला बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की लोकशाहीमध्ये जनतेची विवेकबुद्धीसुद्धा सतत जागृत असली पाहिजे. म्हणजे बाबासाहेब फक्त राजकीय याच्यामध्ये तर लोक असं म्हणतात, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे की राज्यघटना ही चांगलीच आहे पण ती राबवणाऱ्यावर आहे. जर राबवणारे चांगले असतील तर राज्यघटना चांगली आहे, पण राबवणारे जर चांगले नसतील तर राज्यघटनासुद्धा चांगली नाही. हे जसं बाबासाहेब सांगतात तसं बाबासाहेबांनी आपल्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आणि ती जबाबदारी कोणती आहे तर बाबासाहेब असं म्हणतात की लोकशाहीमध्ये जनतेची विवेकबुद्धी सतत जागृत असली पाहिजे. लक्षात घ्या की आपण जर डोळे झाकून अंध पद्धतीनं जर स्वीकारत असू, चिकित्सा जर अंध पद्धतीनं जर करणार असू, तत मना म्हणायचं, पप मना म्हणायचं, पाया पडा म्हणलं की पडायचं, अशा पद्धतीनं जर आपली वृत्ती जर राहिली तर या देशाचा विकास जो आहे हा देशाचा विकास होणार नाही, लोकशाही समर्थ होणार नाही, लोकशाही बळकट होणार नाही, देश एकसंघ राहणार नाही. त्यासाठी प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की त्याची विवेकबुद्धी जी आहे ही विवेकबुद्धी सतत जागृत असली पाहिजे. प्रत्येक देशाच्या अन्यायाच्या घटना या ना त्या कारणाने घडत असतात, पण या अन्यायाचे क्षेत्र वाढू द्यायचे की नाही असा प्रयत्न प्रत्येकानं केलेला पाहिजे. जनतेची विवेकबुद्धी म्हणजे काय तर हीच विवेकबुद्धी ज्यावेळी समाजामध्ये अन्याय, दडपशाही याचे दर्शन घडते तेव्हा ही विवेकबुद्धी माणसाची जागी होते आणि न्यायनीतीसाठी लढा देऊ पाहते. म्हणजे लक्षात घ्या की आज आपण पाहतो की देशामध्ये दलित असेल, शोषित असेल, वंचित असेल किंवा जे काही भटके विमुक्त आहेत यांच्यावर सामूहिकदृष्ट्या त्यांच्यावर हल्ले केले जातात.
त्यावेळेला जर आपण गप्प बसत असू किंवा मला काय त्याचं देणं घेणं आहे, झालं असेल ते दुसऱ्या राज्यामध्ये असं म्हणून जर आपण शांत बसत असू तर हे शंडपणाचं लक्षण आहे, हे मृत्यूचं लक्षण आहे किंवा हे नामशेष होत असणाऱ्या देशाचं लक्षण आहे असं बाबासाहेबांनी व्यतीत केलेलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की राजकीय लोकशाहीचा पाया सामाजिक लोकशाहीवर भक्कमपणे आधारल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकत नाही. पण सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय? समता, स्वातंत्र्य व विश्वबंधुत्व या तत्वावर आधारलेला जीवनमार्ग म्हणजे सामाजिक लोकशाही. हे सगळं बघा आपण, म्हणजे या दृष्टीनं जर आपण सगळं जर बघितलं गेलं तर बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे विचार आजही आपल्याला कसे सर्वश्रेष्ठ असल्याचे दिसून येतात. आणि आपल्यामध्ये म्हणजे बाबासाहेब असे सांगतात की अमेरिकेमध्ये जातीचा प्रश्न नाही, भारतामध्ये जाती आहेत आणि या जाती राष्ट्रविरोधी आहेत. बघा, म्हणजे अमेरिकेचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्या अमेरिकेमध्ये जाती नाहीत, परंतु भारतामध्ये जाती आहेत आणि जाती राष्ट्रविरोधी आहेत. जाती सामाजिक जीवनामध्ये विषमता व वेगळेपणा आणतात म्हणून त्या राष्ट्रविरोधी आहेत. जातीमध्ये द्वेष व मत्सर निर्माण करतात म्हणून त्या राष्ट्रविरोधी आहेत. आपल्याला राष्ट्र बनवायचे असेल तर आपण या सर्व अडचणीतून तोंड देऊन बाहेर पडले पाहिजे, तरच आपण खरे राष्ट्र असू. आणि विश्वबंधुत्व शक्य असल्याशिवाय, म्हणजे विश्वबंधुत्व नसेल तर ब्रशने रंगवलेल्या थराची जेवढी खोली असते त्यापेक्षा अधिक खोली स्वातंत्र्य आणि समतेस असणार नाही. बघा की यावरून आपल्याला बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे विचार आपल्याला किती प्रगल्भ म्हणजे आहेत हे आपल्याला सातत्यानं या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. बाबासाहेबांचे हे सगळ्याच दृष्टीचे विचार जे आहेत की मी या देशाचा ऐक्य, आणि म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की मी या देशाचे ऐक्य त्याचप्रमाणे मूल्यवान मानतो आणि देशाच्या ऐक्याला इजा पोहोचेल अशी कोणतीही योजना मी मान्य करणार नाही. असं ज्यावेळेला भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा ज्या वेळेला आंध्र प्रदेशाची निर्मिती करण्याचा विचार आला होता, भाषावर प्रांत रचना निर्मितीचा विचार आला, त्यावेळेला गृहमंत्र्यांनी त्यावेळेला विरोध केला. त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आंध्र प्रदेशामध्ये जे काही रेड्डी लोक जे आहेत यांचं एक वर्चस्व निर्माण होईल, अशा पद्धतीनं ज्यावेळेला ते विचार व्यक्त करत होते त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की या देशामध्ये भाषिक प्रांत रचनेवर जी काही राज्य निर्माण झालेली आहेत त्यामुळं काही धोका झालेला नाही, त्यामुळं आंध्र प्रदेशाची निर्मितीसुद्धा आवश्यक आहे. आणि छोटी छोटी राज्ये असल्याशिवाय खऱ्या अर्थानं म्हणजे देशामधला विकास जो आहे हा विकास होऊ शकणार नाही असं ते म्हणायचे. याचबरोबर या सर्व दृष्टीनं आपल्याला बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे विचार आपल्याला फार महत्त्वाचे आणि आवश्यक असल्याचे दिसून येतात. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या वेळीसुद्धा विचार व्यक्त करत असताना आपले असे विचार केले होते की या देशामध्ये एकसंघ अशा पद्धतीचं देश निर्माण करायचा असेल तर प्रामुख्यानं एकच मिनिट, तर मला तुम्हाला एक कोटेशन जे बाबासाहेबांचं अतिशय महत्त्वाचं आहे ते या ठिकाणी उद्धृत करण्याच्या संदर्भानं आपण त्या संदर्भामध्ये बोलणार आहेत. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की भारतामध्ये फार भक्तिपूजा जी आहे, विभूतीपूजा जी आहे की या देशामधील नेते असतील, नेत्यांच्या संदर्भामध्ये भक्तिपूजा केली जाते आणि ही भक्तिपूजा लोकशाहीला अत्यंत घातक अशा पद्धतीची आहे. म्हणून प्रामुख्यानं राजकारणामध्ये एखाद्या वेळेला धर्मामध्ये व्यक्तिपूजा जी आहे ही व्यक्तिपूजा किंवा भक्तीची पूजा ही माणसाला जे काही म्हणजे धर्मामधली मिळवून देईल, परंतु जर राजकारणामध्ये व्यक्तिपूजा जर आणली तर ती देशाला एकंदरीत अरिष्टाकडे किंवा हुकुमशाहीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्यानं अशा पद्धतीची जी मांडणी आहे ही बाबासाहेब याच्यामध्ये मांडणी करतात, हे आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. मला वाटतं की पाईकराव सर आपला वेळ किती झालेला आहे थोडं जरा याच्यामध्ये लिहिलं, म्हणजे अजून मी किती बोलायचं आहे तर माझ्याकडे बोलण्यासारखं अजून आहे, परंतु आपण किती वेळ आपला वेळ कसा आहे या अनुषंगानं जर आपण सांगितला गेलात
तर मला थोडंसं समारोपाकडे जाण्याच्या संदर्भामध्ये लक्षामध्ये येईल. धन्यवाद मस्के सर की भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्याला पदोपदी, आणि त्याचमुळं आज आपण जे पाहतो की जी काही एकता जी आहे ही एकता आपल्याला याच्यामध्ये जी दिसून येते त्याच्यामध्ये हेच महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातील महापुरुष आहेत आणि दलितांच्या मुक्ती लढ्यामध्ये आरंभ करून पददलितांची अस्मिता त्यांनी जागवली ती बाबासाहेबांनीच. बाबासाहेब आंबेडकर ही एक महान व्यक्ती तर होतेच, पण ते समाजक्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी ती विराट शक्ती होती. सच्च्या म्हणजे जीवनाचे आदर्श जे आहेत हे आदर्श निर्माण करणारी जी माणसे असतात, ही माणसं जरी मृत्य असली तरी त्यांनी मांडलेलं तत्त्वज्ञान जे आहे हे तत्त्वज्ञान अमूर्त स्वरूपाचं असतं, ते मृत्य नसतं. म्हणून श्रेष्ठ पुरुषाचं तत्त्वज्ञान त्याच्या पुढच्या पिढीनं समजून घ्यायचं असतं आणि जोपासवायचं असतं. जो विचार समाजमनामध्ये रुजतो तोच जगतो. आणि व्यक्ती काय जन्माला येतात, एक ना एक दिवस याच्यामध्ये व्यक्ती जातात, परंतु एक दिवस मृत्यूच्या मांडीवरती चिरनिद्रा घेतात. पण या महान व्यक्तीची विचारसंपदा पिढ्यानपिढ्या पुढं नेण्याचं काम जे आहे हे पिढ्यानपिढ्या पुढं नेण्याचं काम त्यांचे विचारच करत असतात. म्हणून या देशाला बाबासाहेबांनी जे दिलेले विचार आहेत हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की बाबासाहेबच काय, पण एकंदरीत समजा बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की या देशामध्ये खरं म्हणजे विचाराची पूजा झाली पाहिजे, परंतु या देशामध्ये दुर्दैवानं विचाराची पूजा होण्याच्या ऐवजी ती व्यक्तिपूजा सातत्याने या देशामध्ये चालते. विभूती पूजा ही विवेकवादाला घातक असते आणि विभूती पूजापेक्षा विचाराची पूजा महत्त्वाची. विचार आचरणात आणणे हीच खरी विचाराची पूजा असते. पण विभूती पूजा एकाधिकारशाहीला जन्म देते, तर विचाराची पूजा लोकशाहीला बळकट बनवत असते. हे आपण लक्षामध्ये घेत नाही. या संदर्भामध्ये जॉन स्टुअर्ट मिल जे आहे ते जॉन स्टुअर्ट मिलचा एक इशारा आपल्या सर्वांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो चिंतनीय असा आहे. ते असं म्हणतात की एखादा मनुष्य कितीही मोठा असो, त्याच्या प्रती त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पू नका, अगर त्याचवर इतका विश्वास ठेवू नका की त्यामुळे तो लोकशाही संस्थाचे स्वरूपच बदलून टाकेल. बघा की ह्या स्टुअर्ट मिलचा इशारा असेल किंवा बाबासाहेबांनी जो इशारा दिलेला आहे, हा बाबासाहेबांचा इशारा ज्यावेळेला भारतीय घटना समितीचं शेवटचं भाषण ज्यावेळेला बाबासाहेबांनी 25/11/1949ला घटना समितीला ती घटना सुपूर्द करत असताना बाबासाहेबांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत त्या विचारामध्ये बाबासाहेब ते विचार व्यक्त करतात. ते शेवटचं भाषण म्हणजे अतिशय सुवर्ण अक्षरानं नोंद करून ठेवावं अशा पद्धतीचं ते भाषण आहे. त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की मिलचा जो इशारा आहे हा मिलचा इशारा भारतीयांनी ध्यानात घेतलेला दिसत नाही. विचाराचा पराभव विचारानेच केला पाहिजे, पण या देशात आपल्याला नको असणारा विचार नष्ट करण्यासाठी, मनाची मशागत करण्यासाठी विचाराची फार आवश्यकता असते. विचार कधी मरत नाहीत, परंतु व्यक्तीपेक्षा विचार मोठा आणि देश मोठा. तर त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की भारतीय राजकारणामध्ये व्यक्तिपूजा, अगर व्यक्तीचा एवढा प्रभाव आहे, इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व अशी व्यक्तिपूजा कुठेही आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात जर भक्तिमार्ग हा आद्यपाताचा आणि पर्यायाने तो हुकुमशाहीचा खात्रीला एक मार्ग होतो. बाबासाहेबांचे स्मरण करणे म्हणजे त्यांच्या विचाराचे बळ घेऊन जगणे. वर्णद्वेष, वर्गद्वेष, सत्तालोभ, हिंसाचार, वामाचार, जाती अहंकार इत्यादी कुरूपतांनी या देशाचे जीवन माखलेले आहे. या कुरूपतांचे निर्मूलन करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाला आपण शरण जायला पाहिजे. कारण त्यांचं तत्त्वज्ञानाला शरण जाणं याचा अर्थ आंधळेपणानं तत्त्वज्ञान स्वीकारणं नव्हे, तर त्यांचे तत्त्वज्ञान आपल्या मनाच्या मातीत रुजलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचा मनापासून आपण स्वीकार केला पाहिजे. समाजाला विचारपूजेपासून परावर्त करून व्यक्तिपूजेत गुंतविणे हे प्रतिक्रांतीवाद्यांचं तत्त्वज्ञान आहे. ते आपल्या न्याय रानडे, गांधी, जिना या आपल्या विख्यात व्याख्यानामध्ये ते असं म्हणतात, येथील धर्मातही मूर्तीपूजा आहे आणि राजकारणातही मूर्तीपूजा आहे. विभूतीपूजा ही भक्तांना
नीतिभ्रष्ट करते म्हणून देशाला मारक आहे. तुम्ही त्यांची पूजा करणार आहात, तो खरोखरच मोठा आहे की नाही हे तपासून पहा. हे काम सोपे नाही. सध्याच्या काळात वर्तमानपत्र किंवा मीडियाला हाताला बाळगून थोर पुरुष घडवणं हे फार सोपं झालेलं आहे. तुम्ही आता हे सगळं पाहताय. म्हणजे मी म्हणजे कोणाला म्हणजे बाबासाहेबांचे विचार सांगतोय, परंतु हे विचार करत असताना तुमच्या डोळ्यासमोर काही व्यक्ती येत आहेत हे मला स्पष्टपणे जाणवते. कारण बाबासाहेबांच्या विचाराचं द्योतकच एवढं आहे. म्हणजे महापुरुष काळाच्या ओघाच्या पुढचे विचार व्यक्त करतात. ते आजच्या दृष्टीनं अत्यंत लायक अशा पद्धतीने आणि विचार करण्यासारखे त्यांचे हे विचार आहेत. खरं म्हणजे इतिहासातील या तथाकथित महापुरुषांचं वर्णन करण्यासाठी बँकेतील नोट असं एक मजेदार शब्द गार्डिनरने वापरलेले होते. तर बँकेतील नोटाप्रमाणे हे महापुरुष सोन्याचे प्रतिनिधित्व करत असतात. ते बनावट तर नाहीत ना हे तपासून पाहिले पाहिजे. इकडील महापुरुषांची पूजा बांधत असताना आपण अधिक चिकित्सा केली पाहिजे. या देशात खिसे कापूपासून सावध राहा असे फलक लावण्याची पाळी येऊन ठेपली आहे. बाबासाहेबांनी विभूती पूजेवर सतत हल्ला केलेला आहे. कारण विभूती पूजा स्वतंत्रपणे विचार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मारून टाकते. व्यक्तिपूजेबरोबर सत्तापूजा आहेच. यामुळे देशातील स्वतंत्र विचाराची रोपटी या देशामध्ये वाढत नाहीत. कशामुळे वाढत नाहीत तर व्यक्तिपूजेमुळे वाढत नाहीत. आणि व्यक्तिपूजा या देशाच्या स्वातंत्र्याला घातक आहे. जर तुम्ही एखादा व्यक्ती म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की तुम्हाला एखादं सोनं म्हणजे रस्त्यावर एखादा पिवळा चकाकता तुकडा सापडला की लगेच तुम्ही सोनं म्हणून त्याला घेता का? तर सोनं म्हणून तुम्ही त्याला स्वीकारत नाहीत. तुम्ही त्याला सोनाराकडे घेऊन जाता आणि सोनाराकडे घेऊन त्याची चिकित्सा परीक्षण करता आणि त्याला तपासता. तुम्ही ते जसं तपासता तसं तुम्ही व्यक्तीचे विचार जे आहेत हे विचार वेळोवेळी तपासले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं हा देश जो आहे हा देश बलशाली होईल. म्हणून बाबासाहेब आपले विचार जे आहेत हे सातत्यानं त्यांचे विचार आपण आपल्या मनामध्ये रुजविले पाहिजेत, वाढविले पाहिजेत. आणि त्यांचे विचार हे परिस्थितीनुरूप कसे योग्य आहेत, काळाला अनुसरून कसे आहेत, या देशाला एकसंघ बनवण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी, देशाची एकात्मता टिकवण्यासाठी आणि अल्पसंख्याकांना सुद्धा आता बरोबरीला घेऊन जाण्यासाठी हे सगळ्या दृष्टीनं जर समजा बाबासाहेबांचे विचार जर बघितले गेले तर या देशाला एक सूत्रामध्ये बांधण्यासाठी हे राष्ट्र म्हणजे आपल्याला माहिती आहे की या संविधानाच्या माध्यमातून तर त्यांनी बांधलेलं आहेच. पण त्याचबरोबर हे संविधान सततपणे अबाधित ठेवण्याचं काम, जागरूक आपला विवेक जो आहे सतत जागरूक ठेवून करण्याचं काम आपण सातत्यानं केलं पाहिजे. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. बाबासाहेबांच्या विचारावर जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्या एका पैलूवर एका त्यांच्या कृतीवर खरं म्हणजे त्यांचं मी अजूनही स्त्रियांच्या संदर्भामधलं काम किंवा बाबासाहेबांनी म्हणजे हे सगळं जे काम आहे हे सगळं स्त्रियांना सक्षम करणं ही राष्ट्र उभारणी नाही का? तर ही सुद्धा राष्ट्र उभारणीच आहे. म्हणून त्यांचं हिंदू कोड बिलाच्या संदर्भामध्ये असेल किंवा बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये असेल या संदर्भामध्ये कुठेही बोललेलो नाही. पण हे सगळं जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला बाबासाहेबांच्या याचे टप्पे करावे लागतील आणि म्हणजे भाग 1, भाग 2, भाग 3 अशा पद्धतीनं हे व्याख्यान करावं लागेल. आणि मग बाबासाहेबांची गोलमेज परिषद आणि बाबासाहेबांची राष्ट्रप्रेम अशा पद्धतीने स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. म्हणजे हे किंवा बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम याच्याविषयी स्वतंत्र अशा पद्धतीचा हे होऊ शकतो. हे सगळं बोलण्यासारखं खूप आहे. परंतु मला या ठिकाणी संधी दिली खरं म्हणजे मी आधार फाउंडेशनचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेषतः आमचे मित्र पाईकराव सर आणि त्यांची पूर्ण टीम यांनी मला वेळ दिला, मला बाबासाहेबांच्या जीवनावर बोलण्यासाठी, विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो. आणि बाबासाहेबांच्या विचाराची जी आजच्या दृष्टीनं, आजच्या दिवशी, आजच्या काळामध्ये जी गरज आहे ही गरज आपण सर्वांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे की या देशामधली भक्तिपूजा जी आहे ही नेत्यांची भक्तिपूजा न करता व्यक्ती कितीही जरी मोठा असला
तरी तो जशाला तसा न स्वीकारता चिकित्सा करणं गरजेचं आहे. हा इशारा जो आहे, हा इशारा बाबासाहेबांनी दिलेला अत्यंत ध्यानात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये असेल किंवा ह्या सर्वच बाबतीमधले बाबासाहेबांचे विचार अत्यंत योग्य आहेत, आजच्या दृष्टीला पूरक असे आहेत, देशाला पुढं घेऊन जाण्यासाठी आवश्यक आहेत. आणि बाबासाहेबांच्या इतका राष्ट्रप्रेमी, राष्ट्रनिष्ठ किंवा राष्ट्राविषयी, समर्थ राष्ट्राविषयी केंद्रीय सत्ता प्रबळ असावी, केंद्र सत्ता प्रबळ असावी या संदर्भामध्ये, किंवा मुस्लिम हे या देशाला कसे धोकादायक आहेत या संदर्भामधला समजा त्यांचा विचार असेल. आणि बाबासाहेबांनी फाळणीचा मांडलेला जो विचार कसा अतिशय आवश्यक होता. जरी आज आपण भारत एकसंघ करण्याच्या संदर्भामध्ये जरी RSS किंवा सनातनी लोक जरी विचार करत असते, ते कसं योग्य नव्हतं, हेच बाबासाहेबांनी जे प्रतिपादन केलेलं आहे. नाहीतर हा देश एक रोगट बनला असता आणि देशाला इथल्या या सर्व लोकांनी स्वस्थपणे चालू दिलं नसतं. ही सगळी बाबासाहेबांच्या विचाराची आवश्यकता आज प्रतिपादन करणं फार गरजेचं होतंही आणि आहे सुद्धा. हे सगळं आपण सातत्य विचारानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशा पद्धतीचे विचार व्यक्त करतो. मला संधी दिली याबद्दल आधार फाउंडेशनचे पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.